प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक भारत सासने सर, श्याम सुंदर जोशी सर, माननीय चैत्राम पवार सर व श्री विद्याधर ताठे सर, कृपया सगळ्यांनी आसनस्थ व्हावे ही नम्र विनंती। सगळ्यांनी आसनस्थ व्हावे कृपया। आपण कार्यक्रम लगेचच सुरू करतोय। धन्यवाद। आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित सर्व सभासद, लेखक, हितचिंतक व आमचे सर्व चोखंदळ पुणेकर श्रोते, या सर्वांचं पुणे नगर वाचन मंदिरातर्फे आपल्या 176व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सहर्ष स्वागत करतो। ज्ञानदीप लावू जगी या आपल्या घोषवाक्याला अनुसरूनच पुणे नगर वाचन मंदिर गेली 176 वर्ष पुण्यनगरीच्या सांस्कृतिक आणि वाचक चळवळीमध्ये आपलं एक स्वतःचं मोठं स्थान प्राप्त करून घेतलेलं आहे। या वास्तूंनी अनेक वाचनप्रेमींची वाचनाची भूक भागवण्यामध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे। अशा या पुणे नगर वाचन मंदिराच्या वास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होतोय। या वास्तूच्या नावामध्येच मंदिर आहे, त्याच्यामुळे आम्ही साहित्याविषयी किती जागरूक आहोत आणि साहित्य हे आमच्या दृष्टीने मंदिर आहे। इथे येणारे प्रत्येक जण एक भाविक आहेत। या एका साधारणतः वाक्याला अनुसरून आम्ही आमची वाटचाल करत आहोत। आता आपण कार्यक्रमाच्या प्रमुख टप्प्यावर जाऊया। मी आमच्या संस्थेच्या कार्यवाह सौ सुवर्णताई जोगळेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं। धन्यवाद। नमस्कार। सर्वप्रथम सर्व उपस्थित वाचक प्रेमी, संस्थेवर मनापासून प्रेम करणारे आमचे सगळे वाचक यांचं मी स्वागत करते। आज मी तुमच्यासमोर उभी आहे। संस्थेचा या वर्षभराचा एक आढावा तुमच्यासमोर मांडण्यासाठी उपस्थित आहे। बरेच नवीन चेहरे दिसतात, नेहमीचे ओळखीचे चेहरे पण आहेत, त्यामुळे संस्थेची थोडक्यात माहिती सगळ्यांना आणि वर्षभरात आमचे जे उपक्रम झालेत ते सगळ्यांना थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। थोडक्यात सांगणं अवघड आहे, कारण आम्ही वर्षभरात बरेच काय काय उपक्रम करत असतो, त्यामुळे शक्यतो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। 176 वर्ष संस्थेला आज पूर्ण झाले। गेली 2 वर्ष संस्थेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आम्ही विविध उपक्रम संस्थेत करत आलेलो आहोत व अजूनही आमचे उपक्रम चालू आहेत आणि असेच चालू राहणार आहेत। सर्वांना माहीत आहेच की जागेच्या अभावामुळे किंवा सध्याच्या सगळ्या पुण्यातल्या विस्तारामुळे नगर वाचन मंदिराचा सुद्धा शाखा विस्तार आमचा झालेला आहे आणि आम्ही गेली 10 वर्ष संस्था पुण्याच्या उपनगरात आम्ही आमच्या संस्थेच्या शाखा काढत आहोत। दरवर्षी यात शाखांची भर पडत आहे। आता यावर्षी आमच्या संस्थेची सहकार नगर शाखा सुरू झाली आणि तसंच नवशा मारुती येथे देवघेव केंद्र सुरू झालेलं आहे। संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सगळ्यात सध्याचा जो महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे वाचक कट्टा। वाचक कट्ट्यामध्ये आमच्या मुख्य शाखेत तसंच कर्वेनगर आणि कोथरूड शाखेत आमच्या संस्थेचा वाचक कट्टा जोमाने चालू आहे। या निमित्ताने विविध प्रकारच्या विषयांवर व लेखकांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने वाचक कट्टे घेतले जातात। यात मंगेश पाडगावकर, प्रख्यात्रे, कुसुमाग्रज, इंदिरा संत, रणजित देसाई, विंदा करंदीकर, वि. स. खांडेकर इत्यादींच्या साहित्यावर चर्चा झाल्या। तसंच लेखक आपल्या भेटीला याच्यात श्रीयुत माधव भंडारी आणि G.A. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांची मुलाखत, तसंच उमा कुलकर्णी यांनी सुद्धा वाचक कट्ट्यामध्ये संस्थेला भेट दिली। दिवाळी अंक विशेष याचं एक वैशिष्ट्यपूर्ण वाचक कट्टा आमच्या संस्थेत झाला, त्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मानसी महिला मंच म्हणून आम्ही संस्थेतर्फे चाललो होतो, त्याच्यात मालनगीत हे अर्थपूर्ण ओव्यांचा समावेश असलेलं सादरीकरण आमच्या सिंहगड शाखेत केलं गेलं। अलगची कार्यशाळा
अलगचे लेखक प्रसिद्ध मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र वैशंपायन यांची अलगची कार्यशाळा आमच्या मानसी महिला मंचातर्फे घेण्यात आली. त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षीचा कैलासवासी श्री वेगवेगळे बनाहट्टी पुरस्कार, इंदिरा भालचंद्र पुरस्कार आम्ही संस्थेतर्फे देत असतो. त्याच्यात यावर्षी श्रीना बनाहट्टी पुरस्कार टार्गेट असद शहा या कादंबरीस वसंत लिमये यांना देण्यात आला, कवी सौमित्र यांच्या हस्ते. बाल विभागातर्फे लहान मुलांसाठी यावर्षी मे महिन्यात प्रत्येक रविवारी मेळावे घेण्यात आले. त्याच्यात मुलांना शिबिरगीत, फिजिकल ॲक्टिव्हिटी, ओरिगामी, पॉट पेंटिंग, एक छोटीशी फिल्म दाखवली मुलांना मनोरंजनात्मक असा समावेश होता. त्याला पण खूप छान प्रतिसाद मिळाला. मे महिन्यातले 4-5 रविवार आमच्या या संस्थेत मुलांना आम्ही सहभागी केलं होतं आणि जवळजवळ प्रत्येक कार्यशाळेला 35 ते 40च्या वर मुलं या सहभागी झाली होती आणि त्यांनी खूप आनंदाने संस्थेचा सगळा परिसरात छान मस्त बागडली मुलं असं म्हणायला हरकत नाही. तसेच यावर्षी आम्ही बाल विभागातर्फे 2 महत्त्वाचे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्याच्यात साहित्य शैक्षणिक धोरण NEP वर आधारित शिक्षकांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केली होती. त्याच्यात शिक्षकांना डॉक्टर मिलिंद नाईक आणि डॉक्टर नेहा वेलसरे यांनी मार्गदर्शन केलं. 40 ते 50 शिक्षकांची उपस्थिती या चर्चासत्राला झाली. बाल विभागातर्फे उपयोजित लेखन कौशल्य प्रकल्पाचं पण यावर्षी उद्घाटन झालं. त्याचं प्रकल्पाचं उद्घाटन चिखलगाव येथील लोकसाधनाचे अध्यक्ष श्री राजा दांडेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उत्पादन झालं. तसंच राहुल सोलापूरकर यांचे स्वामी विवेकानंद यांच्यावर व्याख्यान नवशा मारुती केंद्रात झालं. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांच्याशी गुरुदास मुलकर व श्री विजय एडलाबादकर यांनी गप्पावजा मुलाखत झाली. डॉक्टर लिली जोशी यांचे कालिदास दिनाच्या निमित्ताने कथा कालिदासाची या विषयावर व्याख्यान झाले. असे विविध कार्यक्रम आमच्या संस्थेतर्फे या वर्षभरात झालेले आहेत. आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे पुनवा दिवाळी अंक. यावर्षी संस्थेचं 2रं वर्ष आहे. यावर्षीचं संस्थेचं त्याचं दिवाळी अंकाचं वेगळेपण म्हणजे या निमित्ताने संस्थेने शालेय स्तरावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेतली. तसेच कथालेखन व अलग स्पर्धा पण आयोजित केली होती. त्यास वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या कथा स्पर्धेचे परीक्षण आपले आजचे प्रमुख पाहुणे श्री भारत सासणे यांनीच केलं होतं. तसेच त्या संस्थेचं याच्या स्पर्धेला अत्यंत विद्यार्थ्यांनी खूप चांगला हे दिला. महाराष्ट्रातल्या सर्व भागातून याला चांगला प्रतिसाद लाभला आणि जवळजवळ आम्ही निबंधाची मुलांना शालेय मुलांना 15 ते 20 बक्षिसं आम्ही त्यांना दिली आणि कथा स्पर्धेला सुद्धा जवळजवळ 150च्या वर कथा आल्या होत्या. त्यांना सुद्धा पारितोषिक वितरण आमच्या या उपयोजित प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालं आणि त्याला चित्रलेखा पुरंदरे यांच्या हस्ते आणि डॉक्टर राजा दांडेकर यांच्या हस्ते या सर्व पुरस्कारांचं वितरण झालं. यानंतर पुणे पुस्तक महोत्सव जो आत्ता सध्या पुण्यात झाला त्याच्यात सुद्धा संस्थेने सहभाग घेतला. त्याच्यात संस्थेत येऊन वाचन केले. शांतता पुणेकर वाचत आहेत याच्यात सुद्धा संस्थेने सहभाग घेतला होता. तसेच आमच्या संस्थेच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या अध्यक्षांचा या कार्यक्रमात सत्कार सुद्धा करण्यात आला एक संस्था म्हणून. आयडियल कॉलनी देवघे केंद्र येथे संस्थेतर्फे एरो मॉडेलिंग शो यावर्षी आम्ही ठेवला होता. तसंच त्याचं सादरीकरण संस्थेतर्फे दिव्यांग मुलांसाठी निगडी येथे सुद्धा सुहृद मंडळाच्या पटांगणावर झालं होतं. जवळजवळ 300 मुलांनी या एरो मॉडेलिंग शोचा आनंद घेतला. बाल विभागातर्फे यावर्षी अजून एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे पुणे नगर वाचन मंदिर आणि मनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही यावर्षी बालकुमार साहित्य संमेलन चाकण येथे घेतलं. संमेलनाचे अध्यक्ष श्री राजीव तांबे होते. या व्यतिरिक्त संस्थेतर्फे दरवर्षी जे पुरस्कार दिले जातात त्या आता आमचा श्रीजा जोशी पुरस्कार नुकताच हे झाला तो शास्त्रकाव्याची कसोटी या कथासंग्रह डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. संस्थेचा एक शेवटचा उपक्रम आणि महत्त्वाचा उपक्रम म्हणजे डिजिटायझेशन प्रकल्प.
जवळजवळ आत्तापर्यंत आमच्या संस्थेची जवळजवळ 12 लाख पानांचं डिजिटायझेशन संस्थेतर्फे झालेलं आहे आणि हे सर्व डिजिटायझेशन आम्ही मोफत करतो. वेगवेगळ्या पुण्यातल्या तसंच महाराष्ट्रातल्या म्हणायला हरकत नाही किंवा देशातल्याही आपण आता म्हणू शकतो ग्रंथालयांतर्फे आम्ही पुस्तकं घेतो आणि त्याचं डिजिटायझेशन त्यांच्याकडच्या दुर्मिळ पुस्तकांचं डिजिटायझेशन संस्थेतर्फे केलं जातं. हैदराबाद येथे एक 100 वर्ष जुनी ग्रंथालय आहे. त्यांची जवळजवळ आत्ता आम्ही 1000 पुस्तकं आमच्या हैदराबादच्या संस्थेची डिजिटाईज झालेली आहेत. नगरची 400 पुस्तकं आत्ता आम्ही नगर वाचनालयाची डिजिटाईज करण्यासाठी आणलेली आहेत. याआधी 200 पुस्तकं करून दिलेली आहेत त्यांना आम्ही. नगरची ही वाचनालयसुद्धा 100 वर्षापेक्षा जुनं वाचनालय आहे. तसंच आत्ता वाई येथील प्राज्ञापाठ शाळा मंडळ यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क झाला आणि त्यांच्याकडची आत्ता 100 दुर्मिळ ग्रंथ हे आम्हाला त्यांनी डिजिटायझेशनसाठी दिलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही प्राज्ञापाठ शाळा, टिळक ग्रंथालय वाई, शिक्षण प्रसारक मंडळी, नगर, भोर आणि हैदराबाद येथील यांचं असे साधारणपणे 12 ते 13 संस्थांची पुस्तकं डिजिटाईज करून दिलेली आहेत आणि हा प्रकल्प आमचा चालू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी संस्थेची उत्तरोत्तर गेली 176 वर्ष प्रगती चालू आहे. त्या सगळ्यात आपल्या लोकांचा सहभाग आहेच. त्यामुळे आम्हाला हा आनंद वाटतो हा सगळा करण्यात आणि हे असंच चालू राहील याबद्दल मला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सुवर्णाताई, संस्थेचा लेखाजोखा आपल्या सभासदांसमोर मांडल्याबद्दल. ज्येष्ठ साहित्यिक व लेखक श्री भारत सासणे सर यांनी आमच्या निमंत्रणाला मान्यता देऊन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं मान्य केलं आणि ते आज इथे उपस्थित आहे. त्याबद्दल पुणे नगर वाचन मंदिर त्यांचे खूप आभारी आहे. सासणे सर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांनी लिहिलेल्या अनेक प्रसिद्ध व लोकप्रिय अशा पुस्तकांची यादीच येते. त्याच्यामध्ये चीरदाह असा त्यांचा दीर्घ कथा संग्रह असेल, दुश्चित आणि चाफ्याचं फूल हा पारितोषिक विजेता कथा संग्रह असेल किंवा अदृष्ट अथवा दाट काळा पाऊस अशी एकापेक्षा एक कलाकृती सरांनी आपल्याला देऊन आपल्या लेखनामध्ये त्यांच्या एका विशिष्टपूर्ण लेखनाची छाप सोडलेली आहे. अशा चतुरस्थ लेखकाचा आपल्याला परिचय करून द्यावा अशी आमचे कार्यकारिणी सदस्या स्वातीताई तारफळे यांना मी विनंती करतो. नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय भारत सासणे सर आज आपल्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देताना मला विशेष आनंद होतोय. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, ललितलेख इत्यादी विविध साहित्य प्रकारांमध्ये अत्यंत दर्जेदार आणि विपुल लेखन केलेले माननीय सासणे सर यांच्या साहित्याची मराठी साहित्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण मानाची जागा आहे हे निश्चित. त्यांनी अनेक साहित्य प्रकारांमध्ये संचार केलेला असला तरी सुद्धा बालकुमार साहित्यामध्ये सरांच्या लेखनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण ठसा त्या साहित्य विश्वावर उमटलेला आहे. मराठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता 3रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांची संस्कार नावाची कथा समाविष्ट आहे. तसंच इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते जीवनदायी झाड म्हणून लिंबाच्या झाडावरती त्यांनी एक ललित लेख प्रसिद्ध आहे त्यांचा आणि तो या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट आहे. मुलांना अत्यंत आवडीचा धडा आहे. विशेष सांगायचं म्हणजे मुलांना वाचतं करण्यासाठी जसं साहित्य मुलांना आवडतं, संस्कारक्षम, मुलांच्या भाषेत मुलांना पटकन आपलंसं वाटेल असं साहित्य तयार करण्यामध्ये सासणे सरांचं योगदान नक्कीच महत्त्वाचं आहे. याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या 3य वर्ष BAच्या अभ्यासक्रमामध्ये राहीच्या स्वप्नांचा उलगडा ही कादंबरी अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आली होती. जंगलातील दूरचा प्रवास या बालकुमारांसाठी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित कथा चित्रमालिका सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीमध्ये 19 आठवडे प्रकाशित झाली आणि ती बालकुमारांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली.
याचबरोबर सदू आणि आरसा या शीर्षकांतर्गत लोकसत्ता वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीमध्ये 52 आठवडे कादंबरी मालिका प्रकाशित झाली. मुलांना वर्तमानपत्रामधलं काय वाचावं यासाठी ही सद्र ही निश्चित उपयोगी ठरली. नाहीतर अलीकडे वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर काय वाचायचं असा आपल्यासमोर सुद्धा प्रश्न पडतो. तर मुलांना वाचतं करण्यासाठी सर आपण लिहिलेलं साहित्य हे अतिशय आवडीचं मुलांना आपलंसं वाटणारं आहे. समशेर आणि राक्षसाचं पाऊल ही कुमारांसाठी लिहिलेली त्यांची कादंबरी अहम आवाम वयम या अत्यंत दर्जेदार बालकुमारांसाठी साहित्य प्रसिद्ध असलेल्या मासिकामधून जवळजवळ 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी क्रमशः प्रसिद्ध झाली. हा विक्रम आहे. आणि यातील समशेर कुलूप घरे हे पात्र कुमारवयीन मुलांमध्ये अत्यंत लाडकं पात्र आहे. म्हणजे असं काहींना वाटतं ना मुलं वाचतात का, तर मुलं वाचतात. मुलांना सरांच्या कादंबरीतली पात्र लोकप्रिय होतात, त्याबद्दल मुलं नाटिका सादर करतात. ही सर्व एकूणच वाचक प्रेमींसाठी अत्यंत आश्वासक गोष्ट आहे. सरांनी साहित्य विश्वामध्ये जे जे योगदान दिलेलं आहे त्याचा साहित्य विश्वानी योग्य तो सन्मान पण ठेवलेला आहे. त्यांच्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. काही अत्यंत उल्लेखनीय सन्मान मला आवर्जून आपल्याला सांगावेसे वाटतात. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी कथा, नाटक व बालसाहित्य या साहित्य प्रकारासाठी महाराष्ट्र शासनाने एकूण 7 वेळा त्यांना पुरस्कृत केलं आहे. कैलासवासी नरहर कुरुंकर पुरस्कार, भैरू रतन दमाणी पुरस्कार सोलापूरचा, डॉक्टर अनंत लापसेटवार पुरस्कार, डॉक्टर प्रसाद वाङ्मय पुरस्कार, कथादीप पुरस्कार ही साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेची समजले जाणारे सन्मान सरांनी प्राप्त केलेले आहेत. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार सरांना 2021-22 नुकताच मिळालेला आहे. याशिवाय पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने कविवर्य नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार 2022चा सरांना मिळालेला आहे. पुणे नगर वाचन मंदिर हे वाचतं करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि विशेषतः मुलांनी वाचतं व्हावं यासाठी खूप आव्हानं आहेत समोर, पण तरी ही संस्था प्रयत्न करते. आपल्यासारखे साहित्यिक जोपर्यंत लिहित राहतील तोपर्यंत मुलांना वाचावंसं वाटेल. पुणे नगर वाचन मंदिराच्या आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपण आलात यासारखा आम्हाला आनंद नाही. धन्यवाद. धन्यवाद स्वातीताई. अशा चतुरस्थ लेखकाचा आम्हाला आपण परिचय करून दिलात. मी आता पुणे नगर वाचन मंदिराचे माननीय अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे भारत सासने सर यांचा सत्कार करावा. धन्यवाद सासने सर. धन्यवाद अध्यक्ष. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर येत आहोत. वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार. ज्ञानदीप लावू जगी आमच्या घोषवाक्याला अनुसरून पुणे नगर वाचन मंदिरने आपल्या 176 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नेहमीच विविध उपक्रमांद्वारे वाचन चळवळीला उत्तेजन दिलेलं आहे. ज्यात आमच्या वाचकांसाठी आम्ही चालू केलेले विविध उपक्रम असतील, ज्याच्यामध्ये घरपोच योजना असतील, अतिशय अल्प किमतीमध्ये 5 महिन्यांसाठी आम्ही राबवत असलेली दिवाळी अंक योजना असेल, किंवा वाचकांची सोय व्हावी म्हणून अतिशय उत्कृष्ट अशी अद्ययावत वेबसाईट तयार केलेली आहे, अथवा आमची ॲप आहे. अशा विविध उपक्रमांद्वारे आम्ही वाचक चळवळीला नेहमीच प्रोत्साहन देत असतो. तर या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आदर्श कार्यकर्ता वाचन चळवळीतला हा पुरस्कार आम्ही देत असतो. आजचे पुरस्कार्थी आहेत श्री श्यामसुंदर जोशी सर. या जोशी सरांचा परिचय करून द्यावा म्हणून आमच्या कार्यकारिणी सदस्य गौरीताई कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. बदलापूर भूषण श्यामसुंदर जोशी सर हे बदलापुरातील चिरपरिचित नाव.
जोशी सर म्हणजे मराठी साहित्याचा चालता बोलता ज्ञानकोश. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत, वाचली गेली पाहिजेत. बदलापूरसारख्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत या विचाराने झपाटलेला हा माणूस. जोशी सरांनी सर जे स्कूल ऑफ आर्ट्समधून टेक्स्टाईल डिझाईनची पदवी घेतल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. ते अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. त्याचबरोबर गोंधीदांच्या सहवासात दुर्गभ्रमंती, इंटिरियर डिझायनिंग, फोटोग्राफी, ग्रंथसंकलन हे त्यांचे इतर छंद. वाचन हे तर त्यांच्या रक्तातच होतं, कारण त्यांचे आजोबा साने गुरुजींच्या सानिध्यात राहिलेले, त्यांच्या विचार प्रभावातले. त्यांच्या घरात कायम वाचणारी माणसंच त्यांनी पाहिली. त्यामुळे ग्रंथ वाचनाची आवड लागली यात काही आश्चर्य नाही. पण त्यांनी हे वेळ खूप पुढे नेण्याचं स्वप्न पाहिलं आणि 21 मार्च 2005ला त्याच्या मुहूर्तावर त्यांनी ग्रंथसखाची सुरुवात केली. का तर सर्वांपर्यंत वाचनाचा आनंद जावा, पुस्तकं नुसती पाहायला नाहीत तर ती हाताळायला, वाचायला आणि विचार करायला मिळावीत या हेतूने. जोशी सरांनी अखंड भ्रमंती करून 50,000हून जास्त पुस्तकं जमवली आहेत. 10,000 दुर्मिळ पुस्तकं आणि मासिकं. मराठीतलं पहिलं प्रकाशित झालेलं मासिक सुद्धा त्यांच्या संग्रहात आहे. वाचावे काय, का आणि कसे तर ग्रंथसखाची ही तळमळ. सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी निवडक 1500 पुस्तकांची ग्रंथसूची आपल्या सभासदांना उपलब्ध करून दिली आहे. या निवडक पुस्तकांचा वाचनालयात स्वतंत्र कक्ष आहे. अभ्यासिका, श्रवणशाळा, पालकशाळा, काव्यसंध्या, कलादालन हेही त्यांच्या इथं आहे. आणि एवढ्यावरच ग्रंथसखाचं काम थांबलेलं नाही. साहित्यिकांच्या कारकिर्दीचं डॉक्युमेंटेशन जपणं, उपलब्ध करून देणं, एक बुक युनिव्हर्सिटी जिथं कसं आणि काय केव्हा वाचावं याचंही मार्गदर्शन मिळतं. विविध उपक्रमांचे आयोजन करून सरांनी आपला वेगळा ठसा साहित्यिक व सांस्कृतिक जीवनावर उमटवला आहे. वाचनालयाला गिरीश कुबेर, गंगाधर गाडगीळ, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे अशा अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचा मंगेश नारायण कुलकर्णी पुरस्कार 2009 तसेच ठाण्यात भरलेल्या 84व्या मराठी साहित्य संमेलन जे 2011 साली होतं त्यामध्ये ग्रंथप्रसारक हा पुरस्कार त्यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झालेला आहे. पुस्तकांचा प्रवास दाखवणारं संग्रहालय उभारणे, बुक टुरिझम अशा अनेक प्रकारच्या प्रकल्पांवर ग्रंथसखाचं काम अखंड चालू आहे. या अफाट कामासाठी लागणारा पैसा जमवताना स्वतःसाठी त्यांनी काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. 1500 स्क्वेअर फुटाचं पुस्तकांचं घर असलेल्या माणसाच्या घरात सर्वत्र पुस्तकं, बेडसाठी जागा नाही, त्यामुळे पुस्तकावरच गाद्या घालून झोपणं वगैरे गोष्टी नेहमीच घडतात. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोका हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणाऱ्या ग्रंथसखाच्या श्यामसुंदर जोशी सरांना आज आपल्या वाचनालयात आल्याबद्दल मी धन्यवाद देते. धन्यवाद. धन्यवाद गौरीताई. मी आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय भारत सासणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे पुरस्कारार्थी श्यामसुंदर जोशी सर यांचा कै RL नगरकर प्रतिष्ठान पुरस्कृत डॉक्टर C.V. केतकर पुरस्कार देऊन गौरव करावा. या पुरस्काराचं स्वरूप श्रीफळ, रोख रक्कम, ग्रंथ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असं आहे. कृपया त्यांनी सुद्धा सरांबरोबरती व्यासपीठावरती यावं. जरूर 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 या या या.
धन्यवाद मान्यवर. धन्यवाद व्यासपीठ. मी आजचे सत्कारार्थी श्री श्यामसुंदर जोशी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या पुरस्कारा इत्यर्थ आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि जो शब्द फक्त पुणेकरांसाठी लागू होतो तो चोखंदळ. मित्रांनो, पुणे नगर वाचन मंदिराचं मी कौतुक यासाठी करतोय की त्यांनी माझा सत्कार केला म्हणून नाही. पत्रिकेमध्ये असं छापलंय की आदर्श कार्यकर्ता हा एक भ्रम आहे. मी अस्वस्थ कार्यकर्ता आहे. याचं कारण असं, ग्रंथ या शब्दाची महती आम्हाला कळलेली नाही. वाचन करणारे खूप आहेत, पण ते अक्षर वाचन करणारे आहेत. 176 वर्षाची परंपरा असलेल्या या ग्रंथालयामध्ये मी असं हे बोलणं कदाचित संस्कृतीला धरून नसेल. काय वाचतो आम्ही? मला कल्पना आहे, आणि या सभागृहाचं वैशिष्ट्य मला फार चांगलं वाटतं की समोर घड्याळ ठेवलंय त्यांनी, म्हणजे वाचकाला 5 मिनिटं दिलेली आहे ती लगेच कळावी वक्त्याला, म्हणून ती सोय करून ठेवली. मित्रांनो, मी झरझर 2च मुद्दे मांडतो. काय वाचतो आम्ही? मी गेले 50 वर्ष पुस्तक या पदार्थामध्ये अडकून पडलेलो आहे. 1805 साली पहिलं पुस्तक आलं विल्यम कॅरेचं, तिथपासून मी सगळी पुस्तकं पाहिली आहे. पण दुर्दैवाने लोक काय वाचतात? मगाशी मी असं म्हटलं, अक्षर वाचन म्हणजे वाचन नव्हे. आम्हाला माणसं वाचता आली पाहिजे. आम्हाला राजकीय धोरणं, राजकीय माणसं जे घोषित करतात, राजकीय माणूस वाचता आला पाहिजे. आमच्या देशाची आर्थिक परिस्थिती वाचता आली पाहिजे. आणि माझ्या घरामध्ये मी राहत असेल तर माझ्या पत्नीपासून माझ्या मुलांपर्यंतचा सगळ्यांचा स्वभाव मला वाचता आला पाहिजे. गोची इथे आम्हाला माणसं वाचता येत नाहीत, त्यामुळे आम्हाला माणसं कळत नाहीत. आणि हे जग कळून देण्यासाठी भारत सासणेसारख्या लेखकांचा जन्म या सृष्टीत झालेला आहे. हे त्यांचं लेखन जे आहे ते माणसं कळावी, जगणं कळावं यासाठीच असतं. मित्रांनो, 2 मुद्दे बोलून मी बरोबर 7 वाजता पुढल्या विचारवंताकडे माईक देणार आहे. पुस्तक खरंच आम्हाला कळलंय का? धारिष्ट्याने विधान करतोय, चोखंदळ रसिकांच्या समोर विधान करतोय, आम्हाला पुस्तक नाही कळलं. माझ्या देशात, माझ्या महाराष्ट्रात 12 कोटी लोक राहतात आणि 500ची आवृत्ती संपत नाही. त्याच्या विरुद्ध अगाथा ख्रिस्ती, सगळ्यांना माहिती आहे, परदेशी लोक पुढे का गेली आणि ग्रंथांचं महत्व त्यांना कसं कळलं याचं उदाहरण मी देणार आहे. अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं किती छापली गेली असेल मला अंदाज कोणी सांगू शकेल तुमच्यापैकी? अगाथा ख्रिस्ती तर वेल नॉन. 18व्या शतकात, 19व्या शतकातली बाई. $4 अब्ज. मित्रांनो,
अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांच्या छापलेल्या संख्येला 4 अब्ज, मला कोटीच्या वर किती शून्य येतात ते माहितीच नाही, अब्ज म्हणजे किती शून्य तुम्हीच हिशोब करा. याला म्हणतात लेखन, याला म्हणतात ग्रंथ प्रेम. अहो जपानी माणूस आहे ना, कुठलाही वाचक जपान मधला, तुम्हाला सांख्यिकी पाहिजे तर सांगतो, सगळ्या जगामध्ये जपानमध्ये जेवढी पुस्तकं वाचली जातात, खपली जातात, तेवढी अन्य देशात नाही. जपानी माणूस रांगेत उभा राहिला ना की पिशवीतनं पुस्तक काढतो आणि उभ्या उभ्या तो पुस्तकाचं वाचन करतो. सासणे सर, जगात मी इतक्या गोष्टी पाहिल्यात म्हणून सांगू, पण हा शब्द फक्त जपानमध्ये आढळला. कुठला? उभ्या उभ्या जे लोक वाचन करतात त्याला त्या भाषेमध्ये टचयोमी असं म्हणतात. टचयोमी असा शब्द मराठीत सोडा, इंग्रजीत सोडा, इतर भाषेमध्ये मला आढळला नाही. वाचता वाचता म्हणजे उभ्या उभ्या वाचन करणारी म्हणून जी कोणी जमात आहे त्या जमातीला टचयोमी नावाचा शब्द आहे. आम्ही मुळात झोपल्या झोपल्या सुद्धा वाचत नाही, बसल्या बसल्याही वाचत नाही, उठता उठताही वाचत नाही, तर रांगेत वाचण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मित्रांनो, खरंच आम्हाला जर ग्रंथ प्रेम असतं ना तर अंमळनेरून काही मंडळी आली असतील इथे कदाचित. साधं एक उदाहरण सांगून मी थांबणार आहे. किती लज्जास्पद गोष्ट असेल त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. अंमळनेर म्हणजे साने गुरुजी, बोलायचं कामच नाही, सगळ्यांना मान्यच आहे. समग्र साने गुरुजी भावे काढत होते. भावेंचा माझा चांगला परिचय होता आणि भावेंनी असं ठरवलं होतं की साने गुरुजींचं सगळं साहित्य एकत्र करायचं. मित्रांनो, आज 2024 साल आहे. खेड्यात जाऊन काय कराल हे साने गुरुजींचं पुस्तक आज तागायत उपलब्ध झालेलं नाही. भावे 2 वर्ष थांबले ते पुस्तक शोधण्यासाठी. सगळे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दासावा, सगळे पुणा, नाशिक, जी दिग्गज ग्रंथालय जे दिग्गज, पुणे नगर वाचन मंदिर दिग्गज. कशाला म्हणतात दिग्गज माहिती का? आपण ना शब्द छान वापरतो, अर्थ माहिती असतो असं नाही. दिग्गज 100 वेळा वापरला आपण शब्द, काय त्याचा अर्थ? आकाश पाठीवर घेऊन भर पावसात भर जंगलात जो हत्ती वावरतो सामर्थ्याने त्याला दिग्गज. दिक म्हणजे दिशा. अशी मंडळी ज्या महाराष्ट्रात काम करतात त्यांच्याही ग्रंथालयामध्ये साने गुरुजींचं खेड्यात जाऊन काय कराल हे पुस्तक नाही. अंमळनेरला साहित्य संमेलन झालं, तिथे कोणी या शब्दाचा उच्चारच केला नाही की अरे हे पुस्तक आपल्याला हवंय आणि समग्र साने गुरुजी वाङ्मय जे आहे त्यातली अपूर्णता जी आहे ती या पुस्तकामुळे पूर्ण होईल. आपण शोध घ्यायला पाहिजे. याला म्हणतात पुस्तक प्रेम. ते पुस्तक प्रेम आमच्या देशामध्ये नाही. अगदी शेवटची 1 सेकंद. वाचन हे त्रासदायक आहे हो. वाळवी जसं पोखरून टाकले ना तसा साक्षेपी वाचकाचा मेंदू पोखरून जातो वाचनात. माझ्या वाचनात परवा असं आलं की अमेरिकेतल्या कुठल्या तरी नातवाला त्याच्या आजोबांनी नेलेलं पुस्तक माळ्यावर सापडलं.
पोरगं अस्वस्थ झालं. पोरगं अस्वस्थ झालं म्हणाला, केवढा राष्ट्रीय अपमान आहे की माझ्या आजोबांनी दिलेलं पुस्तक ग्रंथालयात परत गेलं नाही. मित्रांनो, मी व्यासपीठावरून बोलतोय, यातला काना मात्रा वेलांटी सच्ची आहे. ते पोरगं अस्वस्थ झालं, आजोबांनी नेलेलं पुस्तक. आज ही सामाजिक गोष्ट आहे. अहो, ते पोरगं पुस्तक घेऊन ग्रंथालयात गेला. तिथल्या ग्रंथपालाला आश्चर्य वाटलं की 50 वर्षानंतर ते कार्ड शोधा. 50 वर्ष सगळीकडे माणसं सारखीच असतात हो. ते पुन्हा हरवलेलं पुस्तक जे आहे त्याची पावती करा, पुन्हा ते सगळं सव्यापसव्य वगैरे शब्द आहेत ना मराठीमध्ये. अखेर 2 दिवस त्या ग्रंथपाल बाईने सगळा हिशोब केला, 50 वर्षाची लेट फी. आणि त्या नातवाला सांगितलं, तुला अमुक अमुक डॉलर भरायला लागतील, कारण हे 50 वर्षानंतर पुस्तक ग्रंथालयात आलंय. मित्रांनो, मला आता शहारेत माझ्या अंगावर. म्हणजे मी तसा फार सेन्सिटिव्ह माणूस आहे. कमाल आहे. हे असे देश उभे राहतात जे ही वाचन संस्कृती जपतात. त्या मुलांनी, त्याचा काही दोष नाही, आजोबांनी कधी काही नेलेलं पुस्तक त्याला सापडलं आणि हजारो डॉलर्सचा दंड भरून त्यांनी ते ग्रंथालयाला परत केलं. आमच्याकडे काय परिस्थिती आहे? आमच्याकडे कोरोनामध्ये लोक पुन्हा पुन्हा येऊ शकणार नाही म्हणून मी माझ्या ग्रंथालयामधल्या आलेल्या सदस्याला 4-4, 5-5 पुस्तकं देत होतो. कारण का की पुन्हा तुला यायला मिळेल नाही मिळेल. कोरोनामध्ये परिस्थिती वाईट होती. आणि या सरस्वतीच्या व्यासपीठावरनं सांगतो, मित्रांनो, ज्यांना ज्यांना मी 5-5 पुस्तकं दिली अशी शेकड्यांनी, त्यातलं 1-2 अपवाद सोडता बाकीची पुस्तकं परत आली नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून मग वाचन संस्कृतीचा आदर्श कार्यकर्ता याच्याऐवजी मी स्वतःला अस्वस्थ कार्यकर्ता, की ह्या पद्धतीचं पुस्तकाच्या संदर्भातलं वर्तन जे आहे त्यामुळे अस्वस्थ होणारा कार्यकर्ता म्हणून मी 2 शब्द आपल्याशी संवाद रूपाने सांगितले. धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद सर. आपली तळमळ वाचन संस्कृती जपण्यासाठीची आम्ही पुणे नगर वाचन मंदिर आपल्याला अशी ग्वाही देतो की या गोष्टीमध्ये आम्ही निश्चितच वाटचाल करू आणि व्यवस्थितपणे आपल्याला पुढच्या वर्षी आपण जेव्हा याल तेव्हा नक्कीच चित्र पुणे नगर वाचन मंदिराच्या साठी तरी बदललेलं दिसेल अशी आम्ही आशा करतो. वाचन चळवळीचं भान जपत असताना आपण समाजाचं पण काही देणं लागतो. अशी अनेक ज्ञात आणि अज्ञात सामाजिक जाणीव असलेल्या कार्यकर्त्यांना पुणे नगर वाचन मंदिर नेहमीच कौतुकाची थाप पाठीवरती देत असते. या जाणीवीमधूनच आजच्या या वर्धापन दिनाचं औचित्य साधून पुणे नगर वाचन मंदिर आदर्श सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार देत असतं. यावर्षी या पुरस्काराचे मानकरी आहेत, पुरस्कार्थी आहेत श्री चैत्राम पवार सर. आपल्या सगळ्यांना चैत्राम पवार सरांची ओळख करून द्यावी अशी विनंती मी आमचे कार्यकारिणी सदस्य केतन पाटील सर यांना करतो. चैत्राम दादांचा परिचय करून देताना मला मनस्वी आनंद होतोय. खानदेशामध्ये पद्धत आहे की डॉक्टर असतील किंवा समाजाशी ज्यांची नाळ जोडली अशा लोकांची ओळख करून देताना दादा हा शब्द ओघाने येतोच. म्हणजे चैत्राम दादा ज्या भागात काम करतात तो भाग धुळे नंदुरबार याशी संबंधित आहे. अगदी पाड्या वस्त्यांवरती जाऊन काम करणं आणि आपली सामाजिक विंग जी आहे ती घट्ट करत राहणं. आदिम समूहांसोबत असताना आदिवासी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चैत्रामदादा काम करतात. रानभाज्या पालेभाज्या यांची ओळख करून देणं, NGOचं नेटवर्क एस्टॅब्लिश करणं, त्यातून समाजाप्रती काम करणं, यासोबतच चैत्रामदादांची भारत सरकारने 2015 ते 2017 या कालावधीमध्ये आपल्या फॉरेस्ट एक्सपर्ट कमिटीमध्ये नोंद घेतली, त्यांची दखल घेतली आणि त्यांना स्थान दिलं होतं. दादांनी आपलं एक
NGOचं स्वतःचं नेटवर्क एस्टॅब्लिश केले. त्या नेटवर्कच्या माध्यमातून ते मराठवाडा खानदेश या भागात NGOचे अध्यक्ष आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून त्यांचं काम मोठ्या स्तरावरती सुरू आहे. चैत्राम दादांना सेन्सिटिव्हिटी आहे, पर्यावरणाशी संबंध आहे. माधव गाडगीळ साहेबांना आपण जेव्हा बोलवलं, त्यांचं जेव्हा व्याख्यान आपण आयोजित केलं, तेव्हा त्यांनी पश्चिम घाटासंबंधीची माहिती सांगितली. पण त्याचे फूट सोल्जर जे आहेत ते चैत्राम दादांसारखी माणसं आहेत जी जनसामान्यांपर्यंत दररोजच्या भूमिकेतनं जाऊन त्यांना वनातून मिळणारी संपत्ती आणि त्याचे संरक्षण करते, रक्षण करते या भूमिकेतनं मांडणी मारतात. चैत्राम दादांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देताना पुणे नगर वाचन मंदिराला मनस्वी आनंद होतोय. दादांसारखे अनेक कार्यकर्ते दादा घडवत आहेतच आणि असे अनेक कार्यकर्ते घडत राहतील. पुणे नगर वाचन मंदिर आपली सामाजिक बांधिलकी म्हणून हे कार्य पुढेही करत राहील. चैत्राम दादांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद केतनजी. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारत सासने सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट शरद तपस्वी पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार श्री चैत्राम दादांना देऊन त्यांचा गौरव करावा ही नम्र विनंती. या पुरस्काराचं स्वरूप आहे श्रीफळ, रोख रक्कम, ग्रंथ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह. धन्यवाद सर. मी चैत्राम दादांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्कारानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, बसलेले सर्व गुरुजन, खरं तर मी इथं बोलण्यात मोठा नाही, पण मला बोलायची संधी मिळाली की आपल्या सगळ्यांशी 1-2 मिनटं बोलावं. वनवासी कल्याणाश्रमाच्या संपर्कात 1991ला आलो मी. इथं आमचे एक गुरु बसलेले डॉक्टर आचार्यजी. तसे डॉक्टर आनंद फाटक 89ला त्या छोट्याशा गावामध्ये येऊन काम सुरू केलं आहे. काम करताना लक्षात आलं की सर्वसामान्य आदिवासी जो समाज आहे त्याला मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर त्यांच्यात जाऊन काम केलं पाहिजे. पण हे सगळं कोण करणार? गावकऱ्यांच्या किंवा आदिवासी लोकांच्या अपेक्षा अशा आहेत की कोणीतरी येऊन आमचं काम करावं. मग शासनाच्या योजना असतील, अन्य अधिकारी असतील, यांनी करावं. पण आपण स्वतःहून काय योगदान देऊ शकतो असा एक बिंदू पुढे आला आणि 5 बिंदूवर आपण काम सुरू केलं आहे. जंगल, जल, जमीन, जन आणि जनावर म्हणजे गो आधारित शेती. हे 5 बिंदू असे आहेत की आपल्या आसपास उपलब्ध आहेत. आपण म्हणतो की जंगलं संपलीत, गोधन कमी झालं, शेती बंजर झाली, पण अजून काही प्रमाणात ते शिल्लक आहे. ह्या स्थानिक संसाधनांचा आधार घेऊन आपल्या गावासाठी आपण विकास शब्द वापरू नये कदाचित, कारण विकासाला खूप मोठा आकार आहे. आम्ही म्हणतो की ह्या स्थानिक साधनांचा वापर करून आपल्या गरजा सोडवता येतील का? कारण गावाचा थोडा सर्वे केला लक्षात येतं की विस्थापन मोठ्या प्रमाणात चाललं आहे. आरोग्याची सुविधा नाही, शिक्षणाची सुविधा नाही, शेतीमध्ये विकास नाही. हे सगळं कोणी करायचं असं म्हणून आपण 91-92मध्ये वनवासी कल्याणाश्रमाचा आधार घेऊन एका गावात काम सुरू केलं. लोकांचा विरोध होता की वन सांभाळायचं म्हणजे सरकारचं काम आहे, वन विभाग आहे, त्यासाठी आपलं काम नाही. पण आपण सगळ्यांच्या प्रयत्नातनं एक टीम तयार केली, कारण हे टीम वर्क आहे. आणि 4-5 गावकऱ्यांना एकत्र घेऊन गावाचं वनाचं संवर्धन करता येईल का, मग त्यासाठी काही नियम करता येतील का, एकत्र येऊन काही नियम तयार केलेत आम्ही. म्हणजे उदाहरणार्थ मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1051 रुपये दंड. राखीव जंगलात कोणी प्रवेश केला तर त्याला 751 रुपये दंड. चोरी करताना कोणी सापडला तर त्यालाही पकडायचं आणि बक्षीस द्यायचं गावाने. हे गावाचे नियम, आणि या नियमाचं पालन करून गावाने शेजारचं जंगल संवर्धन करायला सुरुवात केली. जंगल सांभाळताना वॉचमॅन हवा असतो गावाचा. तो वॉचमॅन नसेल तर कोणी केव्हाही कापेल. ते वॉचमॅनची नियुक्ती केली. त्याला आम्ही घराघरातनं धान्य रूपाने वर्गणी करतो आणि त्याचं मानधन करतो. पण लक्षात आलं की वॉचमॅनच कापून विकतो, मग त्याची दरवर्षी बदली करता येईल का, असे नियम केलेत आणि त्या नियमांवर आधारित वन संवर्धनाचं काम सुरू झालं. पण वन संवर्धन करून आपली गरज भागणार नाही, तर त्यात थोडं पाण्याचा पण प्रश्न आहे. पाण्यासाठी आपण काय करू शकतो?
कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतनं आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपण थोडं श्रमदान करूया. श्रमदानसाठी काय साहित्य लागतं, कसं करता येईल, याच्या काही आम्ही सहलीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग बघितले आहेत आणि त्या राखीव जंगलामध्ये पाणी अडवा पाणी जिरवासाठी प्रयत्न केला. हे 2 बिंदू सुरू झालेत, जंगल संरक्षण आणि जलसंवर्धन. पण तिथली शेती जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत गावास माणूस थांबणार नाही. कारण शेती विकसित झाली तर गावात कुटुंब राहतील आणि गावात कुटुंब असेल तर शिक्षण, गावात कुटुंब असेल तर आरोग्य आणि गावात कुटुंब असेल तर शिक्षण. या तिन्ही गोष्टींमध्ये काम करायचं असेल तर गावाला स्थिर करणं, विस्थापन थांबवणं. मग त्यासाठी जंगल आणि जल याच्यामध्ये थोडे काम करत गेलोत आणि शेतीमध्ये वेगळे प्रयोग करण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली या दोन्ही विद्यापीठांची मदत घेतली आणि छोटे छोटे प्रयोग आपण सुरू केलेत. कारण तिथला सगळा जो आदिवासी समाज आहे तो विस्थापित व्हायचा. 4 महिन्यातली शेती संपली की बाहेर जाणार. 3 बिंदूवर काम झालं, पण 4था बिंदू त्याला जोडला की अरे याच्यात जोपर्यंत आपण गावात चांगल्या युवकांची टीम उभी करत नाही तोपर्यंत सार्वजनिक मालमत्ता आपण सांभाळू शकत नाही. मग तिथलं वनक्षेत्र असेल, जल असेल, सगळं करण्यासाठी मग युवकांची टीम करणं म्हणजे काय, तर मग त्यांच्या माध्यमातून आपण जसं पुण्यात ज्ञानप्रबोधिनी काम करते, तिकडे व्हिजिट केलीत, काही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यात, वनसंवर्धनामध्ये काही समजून घेतल्यात आणि लोकांना फ्रेश आणि संघटित करायचा प्रयत्न केला. तसा 5वा बिंदू आपण जोडला की गो आधारित शेती. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःची एनर्जी निर्माण करू शकत, कारण भविष्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांना वीज किंवा ह्या गोष्टी खूप महाग होतील, मग आपण गो आधारित शेती करताना बैलांचा वापर करता येईल का, असे 5 बिंदूंवर आपण काम करत गेलो. लक्षात आलं की हे 5 बिंदू जर आपण एकत्र केले तर याचा चांगला म्हणजे आपण परिवर्तनमध्ये काय म्हणू शकतो, तर फक्त बारीपाड्याचा विचार केला तर गावाने एकत्र येऊन 1100 एकरचं वन संवर्धित केलंय. त्याचा आपण बॉटनिकल सर्वे केला, शेजारच्या कॉलेजची मदत घेतली. 435 पेक्षा जास्त व्हरायटी तिथं बघायला मिळतात. हे गावाचं फिक्स डिपॉझिट आलं, आपण त्याला बँक बॅलन्स म्हणून, कारण त्या कोणी चोरी करणार नाही, ते शाश्वत आहे. दरवर्षी आपल्याकडे टाटा इन्स्टिट्यूटमधनं विद्यार्थी येतात सोशलचे आणि त्यांनी त्या जंगलाची किंमत पण काढली. जवळपास 5000 कोटी त्या एका गावाच्या वनसंपत्तीची किंमत आहे. आपण असं म्हणतो की नुसतं जंगलाची किंमत काढू नका, त्या 1100 एकरमध्ये ऑक्सिजन किती निर्माण होतं, त्या 1100 एकरमध्ये पक्षी किती आहेत, त्यांचं उदरनिर्वाहाचं काय, फळझाडे किती आहेत, हा सगळा सर्वे करा आणि मग बारीपाड्याची किंमत आपण. आम्ही म्हणतो की तुम्ही कधीही व्हिजिट केले तर बारीपाड्यामध्ये 1100 एकरचं जंगल बघू शकतो. गावाने श्रमदानातनं 485 पेक्षा जास्त लूज बुल्डर बांधले, छोटी छोटी बांध आहेत, त्याच्यामुळे मृदसंधारण आणि जलसंधारण या दोन्ही गोष्टी सामावल्या गेल्यात. आणि त्याचा परिणाम प्यायला पाणी नव्हतं गावामध्ये, आता बारीपाड्यातून 5 गावांना पाणी पुरवठा आहे. म्हणजे 5 गावं ही टँकरमुक्त झालीत आणि तिथला जलस्तर वरती आला, त्यामुळे तिथली शेती विकसित झालीत. आणि शेती विकसित झाल्यामुळे विस्थापन होणारा जो समाज होता तो जागेवर थांबला आणि आपोआप शिक्षणामध्ये काम सुरू झालं, आरोग्यामध्ये काम सुरू झालं. म्हणजे आरोग्यामध्ये आम्हाला सांगायला आनंद होईल की कुठलीही योजना न घेता 20 वर्षापूर्वी तिथं पुरुष नसबंदी याला प्राधान्य दिलं गेलं आणि लोकांनी चांगल्या पद्धतीने तो विषय पुढे आणला. पिण्याच्या पाण्यामध्ये जीवन ड्रॉपचा वापर करू शकतो, मच्छरांचा वापर करता येईल, लहान मुलांचे नखं कापणी, इतक्या साध्या साध्या गोष्टी की ज्याला शासनाच्या योजनेची गरज नाही, लोक संघटित करणं आणि जनजागृती करणं यातनं आपण ते काम करू शकलो. तेव्हा या 3 गोष्टी आपण बघू शकतो. 4थी गोष्ट 1 ते 2 एकर इरिगेशन होतं. आता गावामध्ये 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे दुबार पिकाखालचं आहे. म्हणजे बारीपाड्यावर दोघांनी PhD केले, एक कॅनडा स्थित विद्यार्थी होता आणि एक जर्मनीमधनं. म्हणजे कॅनडाचा विद्यार्थी आला, त्याच्या लक्षात आलं की इथं महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, याचा आपण संग्रह कसा करू शकतो. म्हणून आम्ही वनभाजी स्पर्धा हा विषय कदाचित आपण ऐकला असेल, त्याची सुरुवात 2003ला बारीपाड्यात झाली आणि बघता बघता 18 वर्षे पूर्ण झालीत. आणि ह्या वर्षी ज्या भगिनीने क्रमांक घेतला होता तिने 135 भाज्या आणल्या होत्या आणि त्या सगळ्या भाज्या आणायच्या नाही तर त्याची बॉटनिक म्हणजे स्थानिक जी माहिती असेल ती पण सांगायची आणि ते आपण नोंद करत असतो. 224 महिलांनी त्याच्यात भाग घेतला होता. पण आपण म्हणतो की फक्त एक गाव करून चालेल का, नाही तर त्याला व्यापक म्हणजे आपण क्लस्टरमध्ये जाऊ शकतो का, असं म्हणून आपण एक 45 गावं नक्की केलीत आणि 45 गावं मिळून वनवासी कल्याणाश्रमाच्या बॅनरखाली 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या ग्रामसभेला आपण मिळवून दिला आहे. म्हणजे पर्यावरणावर आधारित शाश्वत विकास अशी वाटचाल करता येईल का असा एक प्रयत्न केला आणि 45 गावांचा आपण एक चांगला समूह नेटवर्क उभा केला. त्याच्यामध्ये जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन या स्थानिक साधनांवर आपण जास्त जोर देतोय आणि याच्यात लोकसहभाग.
याच्या पुढचा टप्पा आपण म्हणतो की शासनाची एक योजना आहे वनधन विकास केंद्र, त्या माध्यमातून आपण 3 गावं एकत्र केलीत आणि 300 कुटुंबांचा शाश्वत विकासासाठी वन उपज ते संग्रहित करणं, प्रक्रिया करणं आणि मार्केटिंग करणं हा एक विषय आपण सुरू केला आहे. आणि पुढे जाऊन आदिवासी क्षेत्रामध्ये शेतजमिनी खूप छोट्या आहेत, त्याच्यामुळे तिथलं जे उत्पादन आहे ते जवळपास 90% सेंद्रियच आहे, त्याला वेगळं काही लॅबमध्ये द्यायची गरज नाही. पण हे सगळे छोटे उत्पादन ते एकत्र करून त्याला मार्केटमध्ये नेता येईल का असं म्हणून आपण केंद्र सरकारकडे एक अर्ज केला आणि शेतकरी उत्पादन कंपनी असा एक विषय घेऊन आता गेल्या महिन्याच्या 28 तारखेला आपण एक छोटी राईस मिल, दाल मिल अशा 2 गोष्टी तिथल्या सुरू केल्या आहेत आणि त्या आपण 4-5 जिल्ह्यांमध्ये त्याची विक्री पण सुरू केलेली. आपण असं म्हणूया की स्थानिक संसाधनांचा आधार घेऊन आपल्याला शाश्वत विकास करता येईल का अशा दिशेने बारीपाडा आणि त्या क्लस्टरमध्ये सगळं काम चाललंय. योजक नावाचं एक संघटन आहे नंदुरबारमध्ये आणि त्यांनी हाच विषय घेऊन मध्य भारत जो आहे गुजरात ते वेस्ट बंगाल ह्यामध्ये आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा सर्वांगीण विकासासाठी ह्या बिंदूंचा वापर करता येईल का असं म्हणून एक प्रयत्न चालला आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद चैत्राम दादा. आम्हाला शहरात राहून आपल्या कामाची माहिती नसते, पण आज पुणे नगर वाचन मंदिराच्या निमित्तानं हा पुरस्कार देताना मला वाटतं उपस्थितांना चैत्राम दादांचे अर्थक परिश्रम आणि त्यांनी घेतलेले समाजासाठीचे जे ऋण आहे ते नक्कीच मला वाटतं आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल. आपण आता या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावरती जाऊया. महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. या भूमीनी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत समर्थ रामदास स्वामी अशा अनेक संतांनी आपल्या परीने या समाजाचं प्रबोधन केलं. त्यांनी निर्माण केलेल्या विविध वाङ्मयांनी आपलं जीवन अतिशय समृद्ध केलं, आपल्याला खरा जीवनाचा अर्थ समजून सांगितला. पुणे नगर वाचन मंदिर आपल्या या वर्धापन दिनाचं औचित्य साधून अशा संत वाङ्मयाविषयी लेखन करणाऱ्या लेखकास आपण पुरस्कार देत असतो. यावर्षीचा पुरस्कार श्री विद्याधर ताठे सर यांनी लिहिलेल्या संत कवयित्री जनाबाईची अभंगाथा आणि विचार विश्व या ग्रंथाला आपण देतो आहोत. या पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतोय. विद्याधर ताठे सरांसारख्या अतिशय अभ्यासू लेखकाला आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. मी आपल्या संस्थेचे सहकार्यवाह डॉक्टर प्रसादजी जोशी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी ताठे सरांचा आम्हाला परिचय करून द्यावा. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व रसिक, दर्दी वाचक आणि श्रोते, फक्त लेखकच नाही तर एक पत्रकार, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले संत साहित्य विषयक लेखन पुरस्काराचे मानकरी माननीय विद्याधरजी ताठे यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होत आहे. वारकरी संप्रदाय आणि एकूणच महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेलं तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र पंढरपूर हे माननीय ताठे सर यांचं जन्मगाव. मला वाटतं या जन्मस्थानाचा प्रभाव त्यांच्या कार्यावर पडलेला आहे. माननीय ताठे सर यांचं शिक्षण सुद्धा हे एक वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे BCom, तदनंतर मराठी विषयात MA म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम म्हणजे पत्रकारितेत पदवी असं यांचं इंटरडिसिप्लिनरी शिक्षण आहे. माननीय ताठे सर यांनी 1978 ते 82 या कालावधीत आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यात अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या मार्फत वनवासी विकासार्थ सामाजिक कार्य केलेलं आहे आणि नाशिक जिल्हा वनवासी कल्याण आश्रम संघटन मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. तसंच पत्रकारिता क्षेत्रामध्ये माननीय ताठे सर यांचं मोठं योगदान आहे. हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेचे वार्ताहर म्हणून आसाम राज्यामध्ये त्यांनी काही काळ कार्य केलं. दैनिक तरुण भारतचे मुख्य उपसंपादक, साप्ताहिक विवेकचे सहाय्यक संपादक, श्री साईबाबा संस्थानचे अधिकृत नियतकालिक जे होतं साई लीला आणि एकता या मासिकांचा संपादक, तसेच पुणे प्रेस क्लबचे सरचिटणीस आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे 3 वर्ष उपाध्यक्ष या नात्यानं पत्रकारिता क्षेत्रात माननीय ताठे सर यांचं मोठं योगदान आहे. नियतकालिक संपादन या व्यतिरिक्त ग्रंथ संपादनात सुद्धा माननीय ताठे सर यांचं मोठं योगदान आहे. सुमारे आता मला चर्चा करताना सरांकडनं कळलं
सरांच्या बायोडाटामध्ये 33 याचा उल्लेख आहे, परंतु सरांकरता चर्चा करताना असं समजलं की त्यांनी आत्तापर्यंत 140 ग्रंथ, स्मरणिका, गौरव ग्रंथ यांचं संपादन केलेलं आहे. एक विशेष उल्लेख या ठिकाणी मी निश्चित करतो. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्वाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर शिवश्री आणि एकता या 2 दिवाळी अंकांचं अनुक्रमे 28 वर्ष आणि 13 वर्ष संपादन इतक्या प्रदीर्घ काळ माननीय ताठे सरांनी केलेलं आहे. पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत असताना माननीय ताठे यांच्यातील सृजनशील लेखक हा सदैव जागृत होता आणि तो कार्यशील आणि तो कार्यरत होता. 7 ग्रंथांचं लेखन माननीय ताठे सर यांनी केलेलं आहे. शिवोपासना, आद्य देवर्षी नारद हे धार्मिक ग्रंथ, संत कवी श्रीधर, संत साहित्यातील रामदर्शन आणि संत कवयित्री जनाबाईंची अभंगगाथा आणि विचार विश्व या संत साहित्य संबंधित ग्रंथ आणि भेटवा विठ्ठल आणि समाजभूषण नामदेवराव रुकारी या ग्रंथांचं लेखन माननीय ताठे सर यांनी केलेलं आहे. यापैकी संत कवयित्री जनाबाईंची अभंगगाथा आणि विचार विश्व या ग्रंथाच्या लेखनाबद्दल त्यांना आज आपण संत साहित्यविषयक ग्रंथलेखन पुरस्कारानं आपण त्यांना सन्मानित करतोय. या त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विविध क्षेत्रातल्या ते लेखन आहे, संपादन आहे, पत्रकारिता आहे, याबद्दल त्यांना आत्तापर्यंत 12 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यातले महत्त्वाच्या पुरस्कारांची मी येथे फक्त उल्लेख करतो. आपण ज्या हॉलमध्ये बसलायत तिथे मागे एक तैलचित्र आहे, ते आहे आमच्या संस्थेचे संस्थापक तत्कालीन ज्येष्ठ समाजसुधारक कैलासवासी गोपाळहरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं. आणि ह्याच नावानं त्यांना डहाणूकर पत्रकारिता उत्कृष्ट विशेष लेखाचा राज्य पुरस्कार, लोकहितवादी पुरस्कार यांनी ताठे सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आजचा एक विशेष योगायोग आहे असं मी म्हणतो. त्याचप्रमाणे विवेक जीवन गौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाद्वारे दिवाळी अंकांचं सातत्यपूर्ण सर्जनशील संपादक गुणगौरव पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि हा पुरस्कार जे पुस्तकांचं गाव म्हणून शासनाने जाहीर केलं, जे आता अस्तित्वात आहे, भिलार, महाबळेश्वर या ठिकाणी सरांचा गौरव झालेला आहे. मला वाटतं एक लेखक, संपादक, पत्रकार आणि एक सर्जनशील व्यक्तिमत्व यांचा गौरव आज आपण या निमित्ताने करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. मी या समारंभाचे प्रमुख पाहुणे भारत सासने सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्कारार्थी विद्याधर दाठे सरांचा सन्मान करावा. कृपया सगळ्या व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे, सर्व पुरस्कारार्थींनी, की त्यांनी आपापली ट्रॉफी घेऊन फक्त उभं राहावं, म्हणजे त्यांचा व्यवस्थित फोटो काढता येईल, ही नम्र विनंती. पण तिथे माहिती वेगळी असते समोर. धन्यवाद व्यासपीठ. मी पुरस्कारार्थी विद्याधर ताठे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या पुरस्कारानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. संत ज्ञानदेवांच्या या मंगलाचरणानं आजच्या या मंगल सोहळ्यात माझं मनोगत व्यक्त करण्यास मला विशेष आनंद होत आहे. आज माझ्या दृष्टीनं हा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे की ज्या लोकहितवादीच्या नावाने मला पहिला पुरस्कार मिळाला त्यांच्या वास्तूमध्ये हा आज मला आशीर्वाद मिळत आहे.
यांनी लिहिलं हा पुरस्कार आहे, पण हा पुरस्कार नसून मी याला आशीर्वाद समजतो. त्याचप्रमाणे या संस्थेचे जे संस्थापक आहेत दुसरे, त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडेंचा या संत साहित्याशी फार मोठा संबंध आहे आणि तो नुसता अभ्यासक आणि विचक्षण वाचक म्हणून नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये तत्पूर्वी संत साहित्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो पूर्ण ट्रान्सफर करण्याचा कार्य किंवा क्रांती ही न्यायमूर्ती रानडेंनी केलेली. का तर न्यायमूर्ती रानडेंच्या ग्रंथाच्या आधी जे संत साहित्याचा समीक्षा झालेली आहे, काही लोकांनी केलेली आहे की जी चुकीची होती. ते म्हणले की संत हे टाळकुटे होते आणि या टाळकुट्यांनी देश बुडवला, असं एक स्टेटमेंट संत साहित्यांबद्दल आणि संतांच्या कार्याबद्दल विद्वान लोकांनी केलेले त्या काळात. पण हा सगळा दृष्टिकोन बदलण्याचा केवळ न्यायमूर्ती रानडेने प्रयत्न केला आणि त्या ज्या ग्रंथात लिहिलं त्यांनी राईज ऑफ मराठा पॉवर, आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजींचं स्वराज्य स्थापनात जो महत्त्वाचा कार्यभाग आहे, जनतेची जागृती किंवा समाज जागृती तयार करणं, हे सगळी मनोभूमिका संतांनी तयार केली असं त्यांनी दाखवून दिलं. आणि त्या ग्रंथानंतर मराठीची समीक्षेची दिशा पूर्ण बदललेली, की अगदी विकार राजवाडेंनी सुद्धा हे वाक्य लिहिलं होतं, पण हा ग्रंथ वाचल्यावर विकार राजवाडेंनी सुद्धा ही दुरुस्त केलेली आहे. परंतु नंतरच्या काळात संत साहित्यावर विश्वनाथ काशीनाथ राजवाडेने किती चांगलं लिहिलंय हे शक्यतो लोक सांगत नाहीत, पण त्यांनी आधी काय म्हटलंय हे सांगण्यात धन्यता मानतात. का तर संत साहित्याला बुरसटलेलं प्रतिगामी अशी म्हणण्याची एक परंपरा आहे, ती एक फॅशन आहे लोकांची. परंतु संत साहित्य हे मराठीचं खरं सत्व आहे, किंबहुना मराठी साहित्य म्हणलं तर संत साहित्यच आहे. का तर मराठीचा आधुनिक साहित्याचा प्रवाह जो आहे तो अलीकडच्या काळातला आहे. त्या काळाचं वय किती आहे तुम्ही बघा, आणि संत साहित्याचं वय बघा. 12व्या शतकाच्या आधी चक्रधर महाराज म्हणजे महानुभावांचे, तिथपासून मुकुंदराज, चक्रधर, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, इथून जो मराठी साहित्याचा प्रवाह चालू होतो तो चक्क गोंदवले महाराजांपर्यंत येतो. आणि हा प्रवास आपण बघितल्यावर नव्या मराठीचा प्रवास केव्हा सुरू होतोय. त्यामुळे मराठी भाषा म्हणलं की संत साहित्य, किंबहुना दुर्गाताई भागवत, राजाराम शास्त्री भागवत या सगळ्या लोकांनी संत साहित्याला महाराष्ट्राची सत्वधारा म्हटलेलं आहे. की संत साहित्य म्हणत नाहीत, ते महाराष्ट्राची सत्वधारा आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे संत आहे. महाराष्ट्र ही शूरांची भूमिका आहे, महाराष्ट्र ही वीरांची भूमिका आहे, तशीच महाराष्ट्र ही संतांची भूमिका आहे. महाराष्ट्रा एवढे संत उभ्या भारतामध्ये कोणत्याही प्रांताला लाभलेले नाहीत. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. पण हे महाराष्ट्र माणसाला समजत नाही, महाराष्ट्रीय माणसाचं करंटेपण आहे. हे पण दुसरं लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले तेवढे कुठल्याच प्रांतात झाले नाहीत. आणि नुसते संत झाले नव्हेत तर त्या संतांनी आपापल्या परिवारातल्या म्हणजे परिघातल्या म्हणजे घरातल्या नव्हे, स्त्रियांना जो मान सन्मान महाराष्ट्रातल्या संतांनी दिला आणि त्यांना जे अवकाश दिलाय तो अवकाश इतर संतांना फारसा लाभलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जशी संतांची मोठी परंपरा आहे त्यापेक्षाही संत कवयित्रींची परंपरा सर्वात मोठी आहे. की एका वेळेला इतक्या संत कवयित्री परंपरेनं लाभल्या त्या महाराष्ट्राला लाभल्या की अगदी महानुभाव परंपरेतल्या धवळ्या लिहिणाऱ्या ज्या आहेत महदंबाबाई, तिथपासून आपली परंपरा सुरू होती. त्यांना चक्रधरांनी धवळे लिहायला प्रेरणा दिलेली आहे. म्हणजे चक्रधरांच्या प्रेरणेनं, चक्रधरांनी दिलेल्या अवकाशामध्ये आपल्याला महदंबा दिसती. पुढच्या काळात आपल्याला ज्ञानदेव, नामदेव या भावंडांमध्ये मुक्ताबाई दिसतात. किंबहुना मुक्ताबाईंचं अभंग वाचले तर आश्चर्यचकित होतो की एवढ्या छोट्या वयात काय अभंगांची उंची आहे. तर अशी ते उंची असलेले अभंग त्यांनी लिहिले. त्याचप्रमाणे चोखामेळ्यांच्या घरात तुम्ही बघा, चोखामेळ्यांची बहीण ही कवयित्री आहे, निर्मळा म्हणून तिचं नाव आहे. चोखामेळ्यांची पत्नी सोयराबाई यांचे अभंग आहेत. सोयराबाईचे अभंग, निर्मळाचे अभंग महाराष्ट्रात कमी अभ्यासले गेलेत. आणि त्याचप्रमाणे
नामदेवांच्या घरात तुम्ही बघा, नामदेवांच्या घरामध्ये 15 माणसं आहेत आणि त्या 15च्या 15 माणसांची अभंग साहित्य उपलब्ध आहे. किंबहुना महाराष्ट्राचं वैशिष्ट्य संत साहित्याचं जर काय असेल तर हे आहे की महाराष्ट्रात एका संतांनी नुसतं साहित्य लिहिलेलं नाही, तर त्या मराठी संतांचा परिवार आहे. ज्ञानदेवांची 4 भावंड आपल्याला अभंग लिहिणारे दिसतात. नामदेवांच्या घरात 15 माणसांचे अभंग उपलब्ध आहेत. की नामदेवांचा जो मुलगा आहे विठ्ठा नावाचा, त्याच्या जवळजवळ 150 अभंग आहेत, पण लोकांना कोणाला माहीत नाही. नामदेवांचा दुसरा नारायण नाव आहे, पण त्याला नारा म्हणतात, त्याचे अभंग आहेत. निर्मला तुम्ही आजच्या जर नव्या परिभाषेत जर बोलायचं, संत साहित्याला ही भाषा शोभत नाही, पण आजची जर तुम्हाला कळण्याकरता असेल तर आपण त्याच्या जर BC OBC या अर्थाने बोललो तर आमच्या चोखामळा संत जे आहेत ते BC वर्गातले आहेत. पण त्यांच्या घरात तुम्ही बघा की सोयराबाईचे अभंग वाचा, तुम्ही निर्मलाचे अभंग वाचा. म्हणजे बहीण अभंग करणारी आहे, पत्नी अभंग करणारी आहे. एवढंच नव्हे तर पत्नीचा नवरा म्हणजे निर्मलाचा जो नवरा आहे बंका मेवणा, तो अभंग करणार आहे. चोखामळाचा मुलगा अभंग करणार आहे. म्हणजे एका घरात दलित समाजाच्या त्या काळात 5 अभंगकर्ते झालेले आहेत. पुढच्या काळात आपण गेलो तर अजून पुढे गेलं तर काढूनपात्र आहेत. काढूनपात्राची तर आई वेश्या आहे. मंगळवेढेसारख्या ठिकाणी की ज्या काळात मोगलांचं राज्य आहे मुसलमानांचं, अशा मंगळवेढेसारख्या ठिकाणी एका श्यामा नावाच्या वेश्येची मुलगी आहे. पण तिचे अभंग तुम्ही बघा, हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेले अभंग त्यांचे ऐकले कानोपात्राचे तर आसुदा हृदय विदारक होतं आपलं. तर असे कानोपात्राचे अभंग आहे. त्याच्या पुढच्या काळात आपण गेलो तर मग दिसणारे आपल्या जनाबाई आहेत. त्याच काळात नामदेवांची शिष्य आहे आणि नामदेवांच्या अभंग गाथेत जनाबाईंचे 350 अभंग आहे. आणि त्या जनाबाई जरी आता असं वाटलं की महाराष्ट्रातल्या काही लोकांनी किती गैरसमज केले, अगदी आधुनिक काळामध्ये एका महाराष्ट्रातल्या विदुषीनं, मुद्दाम त्यांचं नाव घेत नाही कारण त्या विद्वानच आहेत, त्यांच्या विद्वत्तेला नमस्कार करून या उणीवा सांगतो, त्यांनी महाराष्ट्राच्या स्त्री शिक्षणाची वाटचाल असं एक पुस्तक लिहिलं. मग मी संपादक आणि पत्रकार असल्यामुळे ते वाचलं आणि मग मी त्याच्यावर मला माझ्या यांनी सांगितलं की याच्यावर समीक्षात्मक काहीतरी लिखाण करा, पण मी केलं नाही. मग मी त्याच बाईंना जाऊन भेटलो आणि म्हणजे यात एवढ्या त्रुटी आहेत तुमच्या आणि या चुकीच्या आहेत आणि मला आता संपादकांनी सांगितलं की याच्यावर समीक्षा लिहा. तुम्ही आमच्या संपादकाला सारखा फोन करता की माझ्या पुस्तकावर का लिहित नाही, माझ्या पुस्तकावर का लिहित नाही. तर आता हे सत्य आहे, हे लिहा म्हणलात तुम्ही तर मी लिहिणार आहे. तर तुम्ही सांगा आता काय करू. तर ते म्हणले लिहा तुम्ही, माझी काही हरकत नाही. आणि मी त्या लेखावर समीक्षा लेख लिहिला आहे आणि त्यांना सांगितलं की ज्या तुम्ही लिहिलं की पुस्तकात त्यांनी असं लिहिलं की महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षणाची वाटचाल हा विषय आहे, तर त्यांनी लिहिलं की संत साहित्यामध्ये मुक्ताबाई जनाबाई या स्त्रिया लिहित होत्या, पण त्यांना लिहिता येत होतं का नाही वाचता येत होतं त्याचा पुरावा कुठं सापडत नाही. कदाचित त्यांचे अभंग मुक्ताबाईचे ज्ञानेश्वरांनी लिहिले असतील, जनाबाईचे अन्य कोणीतरी लिहिलेले असतील, त्यांच्या नावावर कोणीतरी अभंग लिहिलेत असं त्यांचं मत होतं. म्हणून मी त्या बाईंना जाऊन दाखवलं की जनाबाईंचा एक अभंग वाचा. हा त्या अभंगाची ओळ काय, पहिली जी ओळ वाचली तुम्ही तर तुम्ही सुद्धा त्या मतावर सगळे की बाई मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी. बस एक ओळ वाचली ते कळलं की त्या बाईला लिहिता येत आहे आणि ती स्वतः लिहिती हा अभंग. म्हणजे तिला वाचता येत होती, ती साक्षर होती, याच्याविषयी संशय ठेवायची काही गरज नाही. मग महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षणाची वाटचाल ही सापडत नाही असं जे त्यांनी त्यात स्टेटमेंट केलं आणि पुढच्या पिढीने सगळ्याचा अभ्यास केला. MA मध्ये BA मध्ये ते पेपर लिहिले गेले की त्या बाईंनी असं लिहिलेलं आहे, त्यामुळे या बायका साक्षर होत्या का नाही होत्या. मग अशा अभ्यासाच्या दिशा चुकल्या आणि ह्या जनाबाईवर काम मी त्या काळात सुरू केलं की ज्या जनाबाईंची आज अभंगगाथा केली आहे त्याची गंगोत्री त्या लेखात होती खरं. आणि मग पुढच्या काळात खूप लोक काम करतील त्याच्यावर असं वाटलं, पण ते कोणी केलं नाही. मग आता कोणीच जे काम करत नाही ते आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून अंगावर घेतो आणि पार पाडतो. त्यातलं हे काम आहे.
तर जनाबाईंची अभंग गाथा आत्तापर्यंत स्वतंत्र गाथा नव्हती. तर जनाबाईंचे 350 अभंग हे संत नामदेवांच्या गाथेतला एक भाग होता की नामदेवाच्या गाथेमध्ये 13 जणांचे अभंग आहेत. त्यात एक अभंग भाग जनाबाईंचा होता, म्हणून तो भाग त्यातून वेगळा काढला आणि जनाबाईंची गाथा सर्वांना वेगळी प्रकारे स्वतंत्र गाथा की त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, त्यांचा स्वतंत्र आशय, त्यांची स्वतंत्र अभिव्यक्ती ही सर्वांना वेगळेपण कळावं. का तर ज्ञानदेव नामदेवाच्या छायेत तसं त्यांचं एक प्रतिमा उठून दिसणार नाही म्हणून ती गाथा वेगळी केली. अन्यथा तो त्यातला पार्ट अँड पार्शल आहे, तो वेगळा करण्यात जनाबाई असते तरी मला रागवले असते की मला माझ्या गुरुपासून का दूर केलेलं आहे. का तर त्यांची गुरुवरची निष्ठा खूप आहे आणि ती अशी डोळस आहे. आपण जे म्हणतो ना की डोळे संत आहेत, बाबडे आहेत, भोळे पण नाहीत आणि बाबडे पण नाहीत. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, म्हणजे कळी काळावर ते जिंकायला तयार आहेत असं तुकारामांचं वचन आहे. जनाबाईंच्या अभंगात तुम्ही बघा की त्या जेवढ्या गुरु नामदेवाच्या गुरुत्वाने आकर्षित झालेल्या आहेत आणि वंदनीय आहेत, तेवढं त्यांना नामदेवांचं ज्ञानदेवांचं मोठेपण माहिती आहे की विवेक सागर असं ज्ञानदेवांचं वर्णन केलंय त्यांनी. ज्ञानाचा सागर असं वर्णन केलंय. पुढची ओळ जास्त वाचण्यासारखी आहे की ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. यातला तो माझा जो भाव आहे ना तो महत्वाचा आहे. का आता अशी कोणी सामान्य स्त्री ज्ञानदेवासारख्या एवढ्या बुद्धिभास्कराला माझा म्हणती, हा आत्मविश्वास तिला कोणी दिलाय? तो ज्ञानदेवाने नामदेवाने दिलाय. तो स्त्रियांमधला जो आत्मविश्वास आहे तो या संतांनी जागवलाय. त्या आत्मविश्वासाचे जे उद्गार आहेत ते हे अभंग आहेत. म्हणजे अभंग म्हणजे कुठे धार्मिक भजन करण्यापुरतं नाही आहे, तर हे एक अभ्यासाचं साधन आहे, उपासनेचं साधन आहे, अभ्यासाचं साधन आहे. तसंच ते एक दर्शन आहे, या महाराष्ट्राचं दर्शन आहे, महाराष्ट्रातल्या विचाराचं दर्शन आहे. तर अशा दर्शन या अभंगातून मी घडवलेलं आहे आणि त्याची दखल ग्रंथालयाने घेतलेली आहे. खरं तर कुठे मी अर्ज करणारा, मी कुणाला वशिला लावणारा माणूस नाही आहे, पण यांनी हा ग्रंथ कुठून मिळवला, वाचला आणि त्यांच्या परीक्षक मंडळाने ठरवलं की हा ग्रंथ यावर्षीचा चांगला ग्रंथ आहे. त्यांनी तो पुरस्कार दिला. मला आता खूप पुरस्कार मिळाले. पुरस्कार घेण्यासारखी आता माझ्या मनात अवस्था नाही आहे, परंतु न्यायमूर्ती नांगडेंचं नाव होतं म्हणून मी म्हणलं की हा पुरस्कार आपण स्वीकारला. तर हा पुरस्कार मी न्यायमूर्ती नांगडे यांना अर्पण करतो. धन्यवाद ताठे सर. आजचे प्रमुख पाहुणे भारत सासने सर यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला मार्गदर्शन करावं. पुणे नगर वाचन मंदिराचा 176वा वर्धापन दिन आज या ठिकाणी साजरा होतो आहे. मित्र हो, ही मोठी अशी एक घटना आहे, कारण एका लायब्ररीचं हे 176वं वर्ष आणि ते आपण साजरा करण्यासाठी एकत्र येतो आहोत. तर वाचनालयाची स्थापना झाली आणि त्यावर 175 वर्ष होऊन गेली म्हणून एकत्र येणं ही सामान्य घटना नाही आहे, कारण त्या पाठीमागे 175 वर्षाचा मोठा असा इतिहास आहे. या निमित्ताने आणि त्यामुळे या वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कर्मचारी, सदस्य, सभासद या सर्वांचं मी अभिनंदन करतो आजच्या दिवसासाठी. त्याचबरोबरीने जे पुरस्कार्थी आहेत, श्याम जोशी, चैत्राम पवार, विद्याधर ताठे यांचं देखील अभिनंदन करतो, कारण त्यांना आज विशेष पुरस्कार आपण दिलेले आहेत. श्याम जोशींनी आपल्याला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. ते मला असं म्हणाले की इतकं काही काम आहे त्यांच्याकडे की त्यांना पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागेल आणि पुढच्या जन्मी त्यांना ते राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. आता अशा प्रकारचा कार्यकर्ता जर असेल समाजामध्ये तर त्याचं अवश्य आपण कौतुक केलं पाहिजे. हा तर भाग झालाच झाला, पण ते जे काही सांगतायत, आपल्याला सांगू इच्छित आहेत, त्याचाही विचार आपण केला पाहिजे. चैत्राम पवार यांनी सांगितलं की या समाजामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कार्यकर्ते आहेत, आणि पाठोपाठ विद्याधर ताठे यांनी जे काही सांगितलं त्यांचा सद्गतीत झालेला आवाज मी ऐकत होतो.
त्यामागे जी भावना त्यांची होती ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, ती महत्वाची. या निमित्ताने आपण एकत्र आलोत आणि काही विचार मी आपल्यासमोर ठेवणार आहे. एक महत्वाची बाब अशी की वाचनालय काय आहे समाजात. एक वास्तू असते, काही सभासद असतात, काही पुस्तकं असतात, ज्यांना पाहिजे त्यांनी जायचं, तिथे पुस्तक परत घ्यायचं, पुन्हा नेऊन द्यायचं. असा काही प्रकार म्हणजे लायब्ररी आहे का? मला वाटतं तसं नाही आहे. या सांस्कृतिक प्राणवाहिन्या आहेत. आपल्या जगण्याचं जे काही मूल्य आहे ते मूल्य या लायब्ररीजमधून, वाचनालयामधून प्रकट होत असतं. आणि ज्ञान सुरक्षित ठेवण्याच्या ज्या बँक्स आहेत त्या म्हणजे या लायब्ररीज आहेत. आता एक इतिहास आपल्याला असं सांगतो की जर मला तुमच्यावर स्वारी करायची असेल, मला तुमचा पराभव करायचा असेल, मला तुम्हाला गुलाम करायचा असेल, तर त्यासाठी लष्कराने हल्ला करणं हा एक भाग झालाच झाला. पण त्याआधी तुमच्या ज्या काही लायब्ररीज आहेत, वाचनालय आहेत, त्यावर मी पहिल्यांदा हल्ला करतो. इतिहासही आपल्याला सांगतो आहे. याचं कारण असं की तुमची जी अस्मिता आहे, तुमचं जे ज्ञान आहे, तुमची जी संस्कृती आहे, जे संस्कृतीचं संवर्धन तुम्ही केलेलं आहे ते मी नष्ट करतो पहिल्यांदा. त्यामुळे तुमचं अस्तित्व मी संपवून टाकेन, तुमची अस्मिता संपवून टाकेन, तुमचा जो काही आत्मविश्वास आहे तो संपवून टाकेन आणि त्यानंतर मग मी लष्करी हल्ला करेन तुमच्यावर. म्हणून नालंदा येथे असलेली जी काही लायब्ररी होती ती जाळण्यात आली आणि अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. ग्रीकांनी तेच केलं, इराणमध्ये तेच घडलेलं आहे. लायब्ररीच्या संदर्भामध्ये 3 प्रतीकं मी आपल्याला सांगू इच्छितो. एक म्हणजे जेनिट विंटर नावाची एक बाई आहे, तिनं बसराची ग्रंथपाल नावाचं एक पुस्तक लिहिलं. मुलांसाठी ते प्रकाशित झालेलं आहे. ते आपल्याकडे आपल्या लायब्ररीमध्ये असावं अशी माझी इच्छा आहे. नसेल तर आपण अवश्य ते आणलं पाहिजे. त्यामध्ये एक सत्य घटना आहे की जेव्हा युद्धाचा प्रसंग जेव्हा वाढला आला त्यावेळेला ही लायब्ररी वाचवण्यासाठी त्या लायब्ररियन बाईने प्रयत्न केले. त्यासाठी तिने काय केलं तर तिला लक्षात आलं की जेव्हा विमानं येतील, जेव्हा जिकडे इकडे जाळपोळ होईल, जेव्हा घरांवर हल्ले होतील, जिकडे तिकडे सगळं काही नष्ट केलं जाईल, त्यावेळेला या पुस्तकांचं आपण जतन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. म्हणून मग तिनं पहिल्यांदा आपल्या लायब्ररीच्या व्यवस्थापनाला असं विनंती केली की आपण स्थलांतर करूयात, कुठेतरी सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊयात. त्या स्थापकांनी नकार दिला. ते म्हणाले की अशा धामधुमीमध्ये हे अशक्य आहे, हे करता येणार नाही. पण तिला एक तळमळ होती, कदाचित श्याम जोशींच्या सारखीच ती असावी. तिला असं वाटलं असेल की हे पुस्तकांचं आपण जतन केलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून पद्धतशीर प्रयत्न केले. 3-4च तिच्याकडे जो काही स्टाफ होता त्या स्टाफच्या मदतीने ही पुस्तकं पहिल्यांदा तिने एका हॉटेलमध्ये हलवली. 70,000 पुस्तकं होती आणि त्यानंतर ही पुस्तकं हळूहळू तिनं आपल्या स्वतःच्या घरी नेली आणि त्या ठिकाणी सुरक्षित ठेवली. युद्ध समाप्त झालं आणि आज इराणमध्ये बसरा याच ठिकाणी मोठी अशी लायब्ररी तिच्या नावाने स्थापन झालेली आहे. ही जे काही आठवण या पुस्तकातून सांगण्यात आली, मुलांसाठी लिहिलेलं छोटं पुस्तक असल्यामुळे त्यात चित्र देखील आहेत आणि अगदी संक्षेपाने त्यामध्ये लिहिलं गेलंय. परंतु यात एक महत्ता स्पष्ट झाली आहे, आपल्याला सांगण्यात आलेली की पुस्तकांची व्यवस्था काय असते, पुस्तकांसाठी जीव पणाला लावून काम करणारी मंडळी कसं वावरतात आणि कोणत्या पद्धतीनं ते आपले स्वतःची जी काही सुरक्षित असलेली मालमत्ता आहे, जी ज्ञानाची आहे, संस्कृतीची आहे, परंपरेची आहे, इतिहासाची आहे, ती कशी जपतात. तिनं असं म्हटलं की कुराणमधला जो पहिला आदेश आहे जो हजरतनं देण्यात आला तो असं की वाचन करा. हे वाचल्यानंतर मी स्वतः स्तब्ध झालो, कारण अशा प्रकारची माहिती मला देखील नव्हती. जेव्हा दैवी आदेश असा असू शकतो की तुम्ही वाचन करा, त्याचा अर्थ असा आहे की वाचनामुळे जे काही ज्ञान निर्माण होईल ते ज्ञान तुम्हाला टिकवेल, तुम्हाला जगवेल. हे महत्वाचं आहे.
एक मुद्दा असा आहे की जो खरं तर यापूर्वी मांडला गेला असावा, आपण देखील त्याबद्दल चर्चा केली असावी, परंतु मी त्याकडे लक्ष वेधतो तो असा की प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या पुस्तकांकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत. एक अवस्था अशी येते आणि एक काळ असा होता की ज्या वेळेला प्रसिद्धीची माध्यमं आपल्याकडे नव्हती त्यावेळेला चर्चा केवळ मौखिक स्वरूपाची चालत असे किंवा पत्र व्यवहाराच्या आधारे आपण एकमेकांना माहिती देत होतो. त्या काळात सुद्धा महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती आपल्या कानापर्यंत येत असे की हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, हे वाचा अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येत होतो आणि आपण स्वतःला बहुश्रुत असं म्हणून घेत असू. त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची साधनं नसताना, आज ही साधनं उपस्थित असताना सुद्धा महत्त्वाच्या पुस्तकांकडे दुर्लक्ष होतं आहे समाजाचं. त्यामुळे एखादं पुस्तक आलं, प्रकाशित झालं तरी देखील त्यावर आपण चर्चा करत नाही, त्याबद्दल एकमेकांना सांगत नाही, वाचक वाचत नाहीत, त्याच्याबद्दल आधीच्या वक्त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. लायब्ररीजमध्ये त्यावर चर्चा घडवली जात नाही आणि पुस्तकं येतात आणि पुन्हा मागे पडतात, कदाचित विस्मरणाच्या गर्तेमध्ये ढकलली जातात. अशा पद्धतीचं जी अवस्था आहे ती आज जास्तीत जास्त गंभीर अशी होत चाललेली आहे. त्याची काय कारणं आहेत ही या कारणांकडे एक लक्ष आपण टाकूया थोडक्यामध्ये. मला असं वाटतं की समाजामध्ये एक प्रकारची अनास्था निर्माण झालेली आहे. पुस्तकांबद्दलची आस्था कदाचित कमी झालेली असावी, त्यामुळे अनास्था हा शब्द मी वापरला. अनास्था निर्माण झालेली आहे. काय कारण असेल? किंवा त्याला काही विद्वानांनी बधिरावस्था असं म्हटलेलं आहे. समाज एका बधीर अशा अवस्थेमध्ये गेलेला आहे. इंग्रजीमध्ये रिलक्टन्स असं म्हणू शकतो आपण त्याला. काही देणं घेणं नाही आहे. प्रकाशित झालं तर होईल, कोणाला काही सांगायचं तो सांगेल, ज्याला लिहायचंय तो लिहील. आपल्यापर्यंत ते जर आलं सहजपणे पुस्तक तर आपण वाचायचं किंवा न वाचायचं, परंतु त्याबद्दलची आस्था फारशी पुस्तकांच्या बाबत बाळगायची नाही. आणि ही घटना केवळ बधिरावस्थेच्या कारणामुळे होऊ शकते अशी एक चर्चा झालेली आहे. परिणामतः रसिकतेचा ऱ्हास होतो आहे का आणि अभिरुचीची कमतरता निर्माण होते आहे का याबद्दल देखील आपल्याला बघितलं पाहिजे. समाज कदाचित मनोरंजनाकडे जास्त वळला आहे, त्याचं कारण काय हे देखील पाहिलं पाहिजे. आणि वैचारिकतेपासून समाज दूर गेलेला आहे का? कारण वैचारिक पुस्तकांची प्रकाशित जरी होत असली तरी त्याचं तितकंसं वाचन केलं जात नाही आहे. त्यामुळे एक प्रतीक मला आपल्याला सांगायचं आहे. ते प्रियंवद नावाचे हिंदी लेखक आहेत. त्यांनी या वाचनालय यावरच एक प्रतिकात्मक कथा लिहिली आहे या घटनेवर. त्यांची कथा अशीच पुढे चालते की एक लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररी प्राचीन आहे, जुनी आहे. तिथला एक कर्मचारी आहे, त्याला असं वाटतं की ही पुस्तकं सांभाळली गेली पाहिजेत, परंतु असं लक्षात येतं की त्या पुस्तकांना हळूहळू वाळवी लागायला लागली आहे. आता प्रतिकात्मक कथा म्हटल्यानंतर ही वाळवी पुस्तकांची नाही आहे, ही समाजाच्या बुद्धीची आहे, आपल्या मेंदूला लागलेली वाळवी आहे. आपल्याला जे पुस्तकांबद्दलचं प्रेम आहे, जे आहे असं आपण म्हणतो, त्या प्रेमाला लागलेली वाळवी आहे, आपल्या आस्थेला लागलेली वाळवी आहे. आता ही वाळवी दूर व्हावी याच्यासाठी काय करता येईल? तर अर्थात पेस्ट कंट्रोल वगैरे गोष्टी आहेतच, पण त्यासाठी खर्च खूप येणार आहे. हा पैसा कसा उपलब्ध करून द्यायचा यासाठी हा कर्मचारी पद्धतशीर प्रयत्न करायला लागतो आणि हा ठिकठिकाणी अनेक घटकांना, समाजातल्या अनेक घटकांना टप्प्याटप्प्याने भेटायला लागतो. मग कधी तो आमदाराकडे जाईल, कदाचित तो नगरसेवकाकडे जातो, आणखीन कोणाकोणाकडे जातो आणि तिथे येणारे सगळे जे अनुभव आहेत तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की कोणत्याच स्तरावर आस्था राहिलेली नाही आहे. त्यांना ही घटना महत्त्वाची वाटतच नाही आहे की लायब्ररीला वाळवी लागली म्हणजे काय झालं आणि त्यासाठी पैसा द्यायचा तरी कशासाठी. हा पैसा जर असेलच आमच्याकडे तर तो आम्ही अन्य कारणासाठी देऊ, आमच्या मतदारांसाठी देऊ, त्यांच्या अमुक अमुक भल्यासाठी देऊ, लायब्ररीला कशाला दिलं पाहिजे.
आणि सर्व ठिकाणून नकार मिळत 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 गेल्यानंतर कथेचा जो काही शेवट आहे, क्लायमॅक्स आहे, तो एका मंदबुद्धी अशा मुलाच्या पर्यंत येऊन ही कथा थांबते. पुन्हा प्रतीक या ठिकाणी आहे की कदाचित समाज हा मंदबुद्धी होऊ लागलेला आहे का, आणि त्या ठिकाणी आपण विचारात पडतो. ही प्रियंवद यांची अतिशय गाजलेली अशी कथा आहे. यामध्ये ती प्रतीक वापरली गेली, त्यातून त्यांना कदाचित असं सांगायचं असावं की लायब्ररी किंवा ज्ञान जे म्हणतो आपण ते जे पुस्तकात आहे असं आपण म्हणतो, ग्रंथ हे गुरु आहेत असं म्हणतो, ग्रंथ हे मित्र आहेत असं म्हणतो, त्याचा एकूण जो काही ऱ्हास होतो आहे संवर्धनाच्या संदर्भातला, आस्थेच्या संदर्भातला, त्याबद्दलची एक व्यापक अशी मोठी कथा त्यांनी लिहिली प्रियंवदनी, आणि त्याचा जो शेवट केला तो अतिशय विदारक असा आहे. तर वाचन संस्कृती कमी कमी का होती याची दोन कारणं आपल्याला नेहमी सांगितली जातात. ती म्हणजे एक इंग्रजीचं मोठं असं आकर्षण आहे हा एक भाग, इंग्रजीचं मोठं आक्रमण आहे हा एक भाग, आणि दुसरा भाग असा की वाचन कमी झालंय त्यामुळे, कारण ही जी काही पिढी आहे ती जास्तीत जास्त नव्या तंत्रज्ञानाकडे वळालेली आहे. त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया जास्त जवळचा वाचतो आहे, त्यांना मोबाईल आणि बाकीची जी साधनं आहेत त्यांच्यातून जर शक्य झालं तर वाचन करण्याकडे ओढा आहे, पण ग्रंथाचं वाचन करण्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. त्यावर पुन्हा दोन्ही प्रकारची चर्चा आपल्या कानावर येत राहते. काही जण असं म्हणतात की असं नाही आहे, वाचणारे वाचतातच. त्याही वेळेला जी संख्या होती, पर्सेंटेज जी होतं ते पर्सेंटेज कमी होतं, आताही कमी आहे, परंतु ते स्थिर आहे. त्यामुळे समाज हा वाचत राहतो, प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये भर पडत राहते, परंतु वाचन कमी झालेलं हे खरं नाही असं काही लोक म्हणतायत, आणि त्यांची ती चर्चा आपल्या कानावर सतत पडत राहते. काहींचं असं म्हणणं आहे की तरुण पिढी मात्र दूर चाललेली आहे. हे आपल्याला देखील जाणवतं, आपल्या घरातली मुलं देखील वाचत नाही आहेत. या संदर्भामधली एक घटना मला असं आठवते की मी जेव्हा एक बालसाहित्याचं पुस्तक लिहिलं होतं त्यावेळेला माझ्या भोवती असलेली ही मुलं होती, मित्रांची मुलं, अमुक तमुक, त्या सगळ्यांना मी कौतुकाने ते पुस्तक अर्पण केलं होतं. चंदू बिंदू पंगू अमुगू काय गोट्या बिट्या यांना सगळ्यांना ते पुस्तक अर्पण. आणि त्यानंतर पुस्तक प्रकाशित व्हायला थोडासा उशीर लागला. जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला मी जाऊन त्यांना कौतुकाने द्यायला लागलो की अरे तुम्हाला हे पुस्तक मी अर्पण केले, बघा वाचा. त्यावेळेला त्यांचे पालक, माझे जे मित्र आहेत, ते उशाळले. ते म्हणाले की अहो त्यांना मराठी येतच नाही आहे, आता हे तुम्ही काय त्यांना हे पुस्तक देणार आहात आणि ते काय वाचणार आहात. म्हटलं तुम्ही वाचा आणि तुम्ही वाचून दाखवा त्यांना. त्यांनी कबूल केलं, पण ते त्यांनी वाचून दाखवलं की नाही मला माहिती नाही आहे. परंतु ज्यांच्यासाठी म्हणून आपण लिहितो ती पिढी आपल्यापासून दूर गेलेली आहे याची एक लेखक या नात्याने मला जाणीव झाली. तेव्हा लक्षात आलं की मुलांच्यासाठी म्हणून काहीतरी विशेष असं लिहिलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, तरच मुलं वाचतील. आणि जर मुलं वाचणार नसतील तर उद्याची पिढी काय असेल याच्याबद्दलची शंका आपल्या मनामध्ये निर्माण होते. एक प्रकारची अरसिकता निर्माण होणार आहे, एक प्रकारचं निर्बुद्धता निर्माण होणार आहे, अडाणीपणा निर्माण होणार आहे. बधिरावस्थेमध्ये गेलेला जो काही वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला लागेल. आणि आपण एकेकाळी जेव्हा म्हणत होतो की जेव्हा श्रेष्ठ कलांचं आपल्याला आकर्षण होतं, जेव्हा आपल्याला नृत्य कळत होतं, आपल्याला चित्रकला कळत होती, आपल्याला संगीत कळत होतं, आपण नाटकामध्ये रस घेत होतो, मराठी माणसाला नाटकाचं वेड आहे, अशा या एकूण परंपरेचा जो काही परिपाक आज समोर येतोय, पुढची पिढी या सर्व उच्च कलांपासून दूर गेलेली दिसते आणि आम्हाला त्यातलं काही कळत नाही असं म्हणणारी जेव्हा माणसं माझ्या समोर येतात तेव्हा ते पशुवत आहेत असं मला वाटायला लागतं. आणि त्यांच्या एकूण अवस्थेबद्दल मला दया पण येते, वाईट पण वाटतं. पण असा जर समाज आपल्या समोर येणार असेल जो केवळ आज्ञाकारी समाज आहे, त्याला जे सांगितलं तेच जर कळत असेल आणि या सर्व कलांपासून ते दूर गेले, वाचनापासून दूर गेले, संस्कारांपासून दूर गेले, तर काय होईल याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्याची दोन कारणं मगाशी मी आपल्याला आहेत असं मी म्हणालो, ती कारणं मी आपल्याला सांगून मी थांबणार आहे कारण 8 वाजत आलेत. बालकुमार साहित्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपल्याकडे समृद्ध असा एक वारसा होता आहे. हा वारसा अशा पद्धतीचा होता की आपल्याकडे जे काही पंचतंत्र असेल, म्हणजे काही कथासरित सागर आहे, त्या कथासरित सागरमधून हे सगळी बाहेर आलेली रत्न आहेत. पंचतंत्र असेल किंवा आणखीन काय असेल, या सर्व साहित्याचा
आपण यानं त्या स्वरूपामध्ये विचार करून मुलांसाठी हे साहित्य दिले होतं एकेकाळी. त्याच्यावर काम करणारी विद्वान मंडळी होती, त्यांनी मुलांसाठी कंडेन्स स्वरूपामध्ये ही पुस्तकं उपलब्ध करून दिली. ती आता मिळत नाहीत आणि आता मिळाली तरी ते वाचणार नाही, कारण जुनी मराठी भाषा आहे. ती वाचताना त्यांना एक तर ते कळणारच नाही आणि ती मराठी वाचायला सुरुवात केल्यानंतर त्यांना रस वाटणार नाही, कारण त्यावेळेला लिहिलेली भाषा आहे. ती आपल्याला देखील नीट कळत नाही तर मुलांना कळणारच नाही आहे. त्यामुळे जुन्या भाषेत लिहिलेले ग्रंथ आज उपलब्ध होत नाहीत ही एक अडचण, आणि उपलब्ध झाली तरी ती वाचली जाणार नाहीत ही दुसरी अडचण. त्यामुळे बालकुमार साहित्यामध्ये आज मुलांना काय द्यावं हा मोठा प्रश्न पालकांच्या समोर, शिक्षकांच्या समोर आणि मुलांच्या समोर आहे. त्यामुळे मग पुन्हा एकदा इंग्रजीच्याकडे जर जायचं झालं तर हॅरी पॉटरकडे जावं लागतं कारण नसताना. आणि हॅरी पॉटरचे जे काही अनुवाद झालेले आहेत मराठीमध्ये ते वाईट झालेले आहेत, ते चांगले रसपूर्ण असे झालेले नाहीत. केवळ शब्द समोर ठेवून अनुवाद करण्यात आलेत, घाईघाईने केलेले आहेत. प्रत्यक्षामध्ये ती रोलिंग नावाची जी बाई आहे तिनं जे काही पात्र निर्माण केलं आणि जे विश्व निर्माण केलं, प्रचंड ताकदीची प्रतिभा असलेली ती बाई आहे. तिनं जे काही लिहिलं ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं बालवाङ्मय निर्माण केलं. मराठीमध्ये आपण त्याच्या जवळपास जात नाही आहोत आणि त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली. आता नुकत्याच एका लायब्ररीच्या एका संयोजनासाठी मी गेलो होतो डोंबिवलीला. तिथे त्या लोकांशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा म्हटलं, मुलं काय वाचतायत मला जरा सांगा, किंवा वाचक काय वाचतायत ते मला सांगा. तो म्हणाला, मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर काय वाचायचं, काय द्यायचं हा प्रश्न आहे, कारण भारा भागवतांच्या नंतर कामच झालेलं नाही आहे. तर मी म्हटलं असं नाही आहे, कारण भारा भागवतांच्या नंतर अनेकांनी काम केलं आहे, पण ते तुम्हाला माहीत नाही कारण तुमच्यापर्यंत ती पुस्तकंच आली नाहीत. आणि तुमच्यापर्यंत पुस्तकं आली नाहीत कारण तुम्हाला ती माहितीच नाही आहे. तर ती तुम्ही उपलब्ध करून घेतली पाहिजेत आणि तुम्ही स्वतःला देखील अपडेट ठेवलं पाहिजे, असं मी त्यांना थोडंसं धारिष्ट बाळगून आणि थोडंसं एका अर्थानं औधित्य बाळगून त्यांना बोललो की तुम्ही देखील स्वतःला अपडेट केलं पाहिजे. पण हा एक सार्वत्रिक समज असा आहे की त्यानंतर काही कामच झालेलं नाही. पण एका अर्थानं ते बरोबर आहे, कारण बालकुमार साहित्यामध्ये आज दाखवण्यासारखी आणि लिहिली जाण्याची अशी अवस्थाच नाही आहे. त्यामुळे एक प्रकाशिका मला असं म्हणायला की तुम्ही नेहमी असं म्हणता, मग तुम्ही जर एक यादी करून द्याल का. म्हटलं एक पेटी ठेवा, त्या पेटीमध्ये ही पुस्तकं ठेवा. मग मी त्यांना यादी द्यायला सुरुवात केली. म्हटलं इंग्रजी आणि मराठी असा कुठलाही भेद मी करत नाही. ज्यांना इंग्रजी कळत आहे त्या मुलांनी इंग्रजी वाचावं, अवश्य वाचावं, का वाचू नये. आणि ज्यांना मराठी कळतं त्यांनी मराठी वाचावं, अवश्य वाचावं, का वाचू नये. मग त्यांना ॲलिस इन वंडरलँड पासून जी सुरुवात मी केली आणि अनेक पुस्तकांचं मी त्यांना नावं सांगितली की ज्याला आपण क्लासिक्स म्हणतोय, अभिजात म्हणतो, आणखीन काय म्हणतो, श्रेष्ठ वाङ्मय म्हणतो. त्यातल्या कोणत्याच पुस्तकांच्या बद्दल त्या प्रकाशिकाबाईंना विशेष माहिती नव्हती. त्यामुळे तुम्हालाच माहिती नाही आहे, मग आता तुम्ही मुलांना हे उपलब्ध कसं करून द्याल आणि पुन्हा याचं प्रकाशन तुम्ही कसं कराल. तेव्हा ही अडचण जी आहे ती आज एका पोकळीची अडचण निर्माण झाली. ही पोकळी कशी दूर करता येईल हे लायब्ररीज सारख्या संस्थांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे, म्हणून हा मुद्दा मी आपल्याला इथे सांगतो आहे. प्रौढ साहित्यामध्ये देखील आपल्याला असं लक्षात येतंय की मनोरंजनाकडे समाजाचा जर कल असेल तर अशा प्रकारचं जे साहित्य आहे जे मला आज माझं दुःख दूर करेल किंवा माझी जी काही वेदना आहे ती दूर करेल, अशा प्रकारच्या तात्पुरत्या उपायाकडे समाजाचं पुन्हा पुन्हा लक्ष जात आहे. त्यामुळे ज्याला अभिजात म्हणतो, ज्याच्यामध्ये श्रेष्ठ वाङ्मय म्हणतो, अशा वाङ्मयाकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती देखील एका अर्थानं कमी झालेली आहे. कारण जर आपण लायब्ररीजमध्ये म्हणण्यापेक्षा जर आपण साहित्य संमेलनात गेलो त्या ठिकाणी अनेक पुस्तकांचे स्टॉल्स असतात. त्यांना जर विचारले की कोणत्या पुस्तकांची विक्री सर्वात अधिक होते हे सांगा, तेव्हा ठरलेली एक यादी असते जी आपण गेल्या 25 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष ऐकतो आहोत. छाया, छावा, सावा काय वगैरे वगैरे, मृत्युंजय काय वगैरे वगैरे, ही ठरलेली नावं समोर येत आहेत. ही श्रेष्ठ पुस्तकं आहेत का, तर कदाचित नसतील. पुन्हा पुन्हा वाचावीत अशी पुस्तकं आहेत का, कदाचित नसतील. परंतु ती जर सोडली तर त्या व्यतिरिक्त समाज काही वाचत नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि कादंबरींची संख्या जर आपण काढायला घेतली तर कादंबऱ्या काय वाचल्या जात आहेत, त्याच्या खालोखाल कथासंग्रह वाचले जात आहेत. कविता संग्रह तर विकत घेऊन कोणी वाचतच नाही. अशी सगळी जी अवस्था बघितल्यानंतर समाज काय वाचतो
याच्याबद्दल चिंता निर्माण होते. आधीच्या वक्त्यांनी त्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे की समाज काय वाचतो तो वाचतच नाही असं त्यांचं स्वतःचं निरीक्षण आहे. पण जे काही वाचलं जातं त्याची कारणं जर आपण बघायला लागलो तर असं लक्षात येतं की आज समाज ज्या पद्धतीनं जगतो आहे त्या जगण्यामध्येच आणि त्या जगण्याच्या एकूण पद्धतीमध्ये म्हणजे जीवन पद्धतीमध्येच या सगळ्या समस्यांची मुळं दडलेली आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. कारण जर मी असं म्हणालो की समाज हा मनोरंजनाकडे जास्त झुकलेला आहे, वैचारिकतेपासून दूर गेलेला आहे, तर त्याचं कारण काय हे देखील आपल्याला शोधावं लागेल. कुठेतरी समाज अस्वस्थ आहे, त्याला आश्वासन देण्याची आवश्यकता आहे, त्याला कुठेतरी सांगण्याची आवश्यकता आहे की यामध्ये दुःखाचा परिहार दडलेला आहे, तो तुम्ही करावा, वाचावा. या वाचनातून तुम्हाला काहीतरी बौद्धिक आनंद मिळेल, मानसिक आनंद मिळेल आणि त्यातून मिळालंच तर तुम्हाला कदाचित मार्गदर्शन मिळेल. पण हे सांगणार कोण आणि कोणत्या स्वरूपात सांगायचं ही दुसरी अडचण आपल्यासमोर आलेली आहे. त्यामुळे समाज वाचत नाही आणि त्यांची जी काही वाचन संस्कृती आहे ती संबंध कमीत कमी आपल्या समाजाची कमी कमी होत चाललेली आहे. या एका निरीक्षणापर्यंत आपण येतो. त्याची कारणं आपल्याला नीट समजलेली नाही आहेत आणि त्यावर उत्तर देखील आपल्याला अजून सापडलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्यापैकी इथे गुणीजन जितकी मंडळी आलेली आहेत त्यांनी जरूर त्यावर विचार केला पाहिजे अशी माझी एक सूचना या निमित्ताने आपल्याला करतो. अधिक मी वेळ घेत नाही, 2-3 मिनिटं शेवटची मी या ठिकाणी बोलणार आहे. 175 वर्ष होऊन गेल्यानंतर या लायब्ररीजने या वाचनालयाने अनेक उपक्रम या ठिकाणी केलेत, कथा स्पर्धा घेतल्या. त्याचं पुस्तक आपण प्रकाशित करावं जरूर, कारण त्याचं मी परीक्षण केलं होतं आणि उत्तम स्वरूपामध्ये समाजामधला एक वर्ग लिहितो आहे, तेव्हा त्या लिहित्या वर्गाला आपण पुढे आणलं पाहिजे आणि पुस्तक स्वरूपात त्यांना आपण स्थान दिलं पाहिजे किंवा त्यांचा गौरव केला पाहिजे. हा एक भाग झालाच. पण अशा प्रकारच्या स्पर्धा वारंवार घ्याव्यात, पुढे आणखीन घ्याव्यात. कादंबरी स्पर्धा देखील आपण घेऊ शकाल, कारण कथा स्पर्धा तर झाली, पण कादंबरीची स्पर्धा घेतली तर मला वाटतं आणखीन मोठा उपक्रम राबवला जाऊ शकेल. त्याचाही विचार आपण अवश्य केला पाहिजे. मुलांसाठी म्हणून या ठिकाणी आपण अनेक उपक्रम केले असं मला आपण सांगितलं, तर त्यासाठी अर्थात अभिनंदन. पण त्यापेक्षा आणखीन उपक्रम कसे आपल्याला राबवता येतील हे आपण बघितलं पाहिजे, कारण ज्यामुळे बालकुमार साहित्याची आपण विशेष विचार करू शकू अशा प्रकारची एक अवस्था आहे. जी पुस्तकं मिळत नाही आहेत परंतु दुर्मिळ झाली आहेत त्या पुस्तकांची उपलब्धी करून घेऊन ती उपलब्ध कशी होतील मुलांसाठी याचा देखील प्रयत्न करावा. एक छोटासा उल्लेख मी केला की एक पेटी असं आपण काहीतरी केलं आणि त्यामध्ये ही सगळी पुस्तकं ठेवली आणि यादी ठेवली आणि जर ती वाचायला दिली किंवा संदर्भ म्हणून जरी ती ठेवली की जागेवरच वाचा आणि परत ठेवा कारण ती पुन्हा मिळणार नाही आहेत, तरी देखील मला वाटतं पुष्कळचं काम होऊ शकेल. सर्वांचं अभिनंदन एवढ्यासाठी की 175 वर्ष आपण मोठं काम या ठिकाणी करता आहात आणि त्यानिमित्ताने आपण समाजामधली जी गुणवान रत्न आहेत त्यांना शोधून काढून त्यांचे पुरस्कार देत आहात. त्याप्रमाणे ही 3 रत्न या ठिकाणी बसलीत, त्यांना आपण बोलवलं, त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना पुरस्कार दिला. अशा प्रकारचं मोठं काम आपण या ठिकाणी करताय म्हणून पुणे नगर वाचन मंदिराच्या सर्व संबंधितांचं मी अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल मी आपला हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाबद्दल. मी नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष माननीय मधुमिलिंद मेंदळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे माननीय सासने साहेब, त्याचबरोबर ताठे साहेब, पवार साहेब आणि आमचे जोशी साहेब, हे सगळे आज संस्थेच्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल संस्थेतर्फे प्रथमतः स्वागतही करतो आणि त्यांचे आभारही मानतो. विशेष म्हणजे आमचे 2 ट्रस्टी राजेंद्र वालेकर सर, त्याचबरोबर दातार सर आणि आपण उपस्थित सर्व कार्यकर्ते, आमचे वाचक, आमचे सभासद, त्याचबरोबर आमच्याबरोबर कार्यकारिणीचे सभासद सगळे आणि आमचा सगळा स्टाफ. मी 2च मिनिटं बोलणार आहे, फार बोलणार नाही आहे. परंतु मगाशी मी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा हे जे बोलत होते त्यावेळेला मी मोबाईल काढत होतो
आणि हल्ली लोकांना समोरच्याला बोलता बोलता मोबाईल काढला की राग येतो. पण माफ करा, जे जे उल्लेख इथं होत होते त्या सगळ्याचं मी मोबाईलमध्ये चेक करत होतो की हे पुस्तक आपल्याकडं आहे का. आपल्याकडं आपली एक वेबसाईट आहे पुणे नगर वाचन मंदिराची, त्याचबरोबर प्ले स्टोअरवरती आपलं एक ॲप आहे. हे ॲपवरनं आपण आपल्या घरात बसून आपल्या निरनिराळ्या ग्रंथालयांमध्ये म्हणजे ज्या शाखा आहेत त्यांच्यामध्ये कोणती कोणती पुस्तकं आहेत हे आपण घरात बसून पाहू शकतो. हे ॲप जर नीट काम करत नसेल तर आपलं वेबसाईट आहे, ती वेबसाईटमध्ये सुद्धा आपण हे पुस्तकं शोधू शकतो. आणि म्हणून मी मोबाईल पाहत होतो, कारण आता मगाशी उल्लेख झाला ताठे सरांची 140 पुस्तकं आहेत. ही 140 पुस्तकं आहेत, त्यातली आपल्याकडे किती आहेत म्हणून मी पाहत होतो. तर माफी असावी असा काही माझा वेगळा उद्देश नव्हता. आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपण करत आहोत. त्याचबरोबर आपल्या जर संस्थेचं जे या 4-5 वर्षात आपण जे काम हाती घेतलेलं आहे, जुनी पुस्तकांचं डिजिटलायझेशन, त्याचं विकिमीडिया कॉमन्स नावाचं एक स्वतंत्र ॲप आहे प्ले स्टोअरवरती. त्याच्यामध्ये पुणे नगर वाचन मंदिरांनी किती पुस्तकं स्कॅन केली ते तुम्हाला तिथं दिसू शकतील. त्याचबरोबर इतर ग्रंथालयांनी किती पुस्तकं स्कॅन केलेली आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये दिसू शकतं. ती पुस्तकं जी स्कॅन झालेली आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. ही सगळी व्यवस्था त्या ॲपमध्ये आहे. ज्यांना याच्या संदर्भात माहिती हवी असेल त्यांनी त्याचा निश्चित वापर करावा, आम्हाला विचारावा, आम्ही त्यांना निश्चित मार्गदर्शन करू त्या संदर्भामध्ये. 2 गोष्टीचा उल्लेख करतो आणि थांबणार आहे. ग्रंथालय म्हणल्यानंतर सगळ्यांना वाटतं की फक्त वाचन असतं की काय, तर इथं या आपल्या ग्रंथालयात सर्व प्रकारचं वाचन आहे. एक छोटं उदाहरण सांगतो. 5-6 वर्षापूर्वी आमच्याकडे एक वॉचमन होते आणि ते वॉचमन काही शेअर मार्केटचा अभ्यास करणाऱ्या लोकांबरोबर बसायचे आणि त्यांनी त्यांच्या नादाला लागून स्टेट बँकेचे काही शेअर विकत घेतले आणि त्यांना 36,000 रुपयाचा फायदा झाला. आता लोक म्हणतील की काय आर्थिक गणित कशासाठी लोक सांगतात, पण इथं सर्व ज्ञान आपल्याला मिळू शकतं. आत्ता एक झालेली घटना सांगतो की 1.5 महिन्यापूर्वी आपल्याकडं कणबर्गे मॅडमच्या ज्या मॅडम आहेत संध्याकाळी असतात त्यांना एक फोन आला. तो फोन असा होता की एक पिशवी सापडली आहे आणि त्या पिशवीमध्ये पुणे नगर वाचन मंदिराचं एक पुस्तक आहे आणि त्याचबरोबर 50,000 रुपये आहेत. तर त्या मॅडमनी लगेच पाहिलं ते पुस्तक कोणी नेले, त्या व्यक्तीला लगेच फोन केला. त्यांना सांगितलं की ही व्यक्ती आहे ती इथं थांबलेली आहे आणि त्या माणसाला त्या दिवशी 50,000 रुपयासह पुस्तकही मिळाली. तर असे चांगले अनुभव आपल्याला इथं ऐकायला मिळतात, कारण याचं आपलं नावच पुणे नगर वाचन मंदिर आहे. इथं पावित्र्य आहे आणि हे पावित्र्य जपण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. 176 वर्षापूर्वी लोकहितवादींनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी जे स्वप्न पाहिलेले आहे की ज्ञानदीप लावू जगी, हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पुढल्या काळात प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हात धरू. धन्यवाद मेंदळे सर, धन्यवाद जोशी सर. आता काही कार्यक्रम संपू नये असं वाटतं, परंतु आपल्याला वेळेच्या अभावी कार्यक्रमाची वेळ आहे आपल्याला. तर मी आमचे कार्यकारिणी सदस्य संकेतजी देशपांडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया आभार प्रदर्शनाचं आवडतं काम करावं. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असतील ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण झालं असे ज्येष्ठ साहित्यिक मान्य श्री भारत सासणे सर,
आत्ता सासणे सरांनी ज्यांचा गुणवान रत्न म्हणून उल्लेख केला आणि आत्ता या वर्षीचे पुरस्कारार्थी सन्माननीय श्री श्यामसुंदर जोशी सर, सन्माननीय श्री चैत्राम पवार सर, सन्माननीय श्री विद्याधर ताठे सर यांचे मी पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने आभार मानतो. तसेच आपण सर्व रसिक श्रोतेजण, माध्यमांचे प्रतिनिधी आणि या कार्यक्रमाचा यशस्वी होण्यासाठी ज्या ज्ञात या ज्ञात लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो.